रामचंद्र प्रभू विचार करायला लागले. पुन्हा पुन्हा रामाने विचार केला, एवढा विचार केला, एवढा केला, याचं खाजवणं होईपर्यंत यानं तर रामाचा विचारच सांगितला. ठीक आहे म्हणे, यानं डाव सारला. शेंबडा जो होता तो लगेच उठला, त्याच्याजवळ गेला, म्हणलं याच्या पुढची कथा मी सांगतो, सरक बाजूला, सरक. त्याला बाजूला केलं आणि हा कथा सांगायला लागला. रामाचा विचार संपला म्हणला, रामाचा विचार संपला. राम युद्धाला सिद्ध झाले, रावण सिद्ध झाला. रामाने धनुष्य उचललं, बाण काढला, जो लावला म्हणला. चालले एका मागून एक बाण रावणाकडं. खरुजवाला होता राहिलाय आता. ते खरुजवाल्याने सांगितलं, विचार केला, म्हणलं या दोघांचं सारलं तर माझं सारलं पाहिजे. तो लगेच पुढे झाला, याच्या पुढचं मी सांगतो म्हण. रामाचे बाण सुटले, रावणाचे बाण सुटले. रावणाचं युद्ध सुरू झाल्याच्या नंतर राक्षसाची सेना, बघा इकडं, राक्षसाची सेना आणि रामाची वानर सेना हे काय गप्प बसतात का? हे एकमेकाला भिडले, जे तुंबळ युद्ध झालं म्हणलं. झालं की नाही? आता मला सांगा, हे सगळ्या सभेला कळालं? तुम्हाला कळालं कारण अगोदर हा शेंबडा खर्जेला हे मी बोलून बसलो म्हणून कळालं हो. पण या तिघांनी आपला डाव साधाय करता म्हणून ही कथा सुरू केलेली आहे. कोणाला कळालं सांगा ना सभेमध्ये, कोणाला कळालं? आहे ते झाकणं नसलेलं दाखवणं मायेचं रूप आहे. शेंबड पुसायचं आहे, खरोज खाजवायची आहे, डोकं खाजवायचं आहे, मुळात आहे हे. आणि दाखवलं काय? रामकथा. दिसायला रामकथा आणि खाजवायची खरूज. याला म्हणतात माया. माया कशी असते याचं उत्तर देत असताना अशा पद्धतीचं मायेच्या संदर्भात उत्तर दिलं. असे 9 महाभागवतांनी विदेहाने विचारलेल्या एका एका प्रश्नाची जी उत्तरं दिलेली आहेत त्याची कथा सांगून नारदांनी वसुदेवाचं समाधान केलं. वसुदेवा, तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळाली, समाधान झालं. वसुदेवाची परवानगी घेऊन, पूजन घेऊन नारद तिथून निघून गेले. एका दिवशी उद्धवानं पाहिलं, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या भोवताली स्वर्गातल्या सगळ्या देवाचा गराड आहे आणि सगळे देव भगवंताला प्रार्थना करतात, देवा अवतार कार्य संपले, दुष्टाचा नाश झाला, तुमच्या कुलाच्या संहाराची व्यवस्थासुद्धा तुम्ही करून ठेवली, आता या, चला निजधामाला चला, वैकुंठाला चला, वैकुंठाला चला. सगळ्या देवाची प्रार्थना. भगवंताने सांगितलं, काळजी करू नका, येतो, निघालोय, समाप्ती करतोय अवताराची, येतोय वैकुंठाला. देवाने त्यांना आश्वासन दिलं. हे वसुदेवानं, हे उद्धवानं ऐकलं. उद्धवानं हे ऐकल्याच्या नंतर उद्धवाच्या अंतःकरणामध्ये विचार निर्माण झाला, काय करावं? भगवान तर निघालेत, परमात्मा निघालेत, काय करू, काय करू? उद्धवाच्या मनात विचारायला उद्धव भगवंताच्या जवळ जाऊन बसले आणि भगवंताला सांगितलं, म्हणे देवा निघणार तुम्ही? होय म्हणे, जाणार. निजधामाला जाणार? जाणार. मलाही ज्ञान निजधामाला, तुमच्या वाचून देवा मी राहू शकत नाही. स्वधामनय मामपी. मलाही निजधामाला घेऊन जाणं देवा, मला काही राहणार नाही तुमच्या वाचून. असं म्हटल्यानंतर उद्धवाला देवाने सांगितलं, उद्धवा तुला नेता येत नाही, काही काळ अजून जावं लागेल, अजून काही कार्य आहे तुझ्या हातून होणारं. तुझ्या हातून होणारं, व्हावं लागणारं असं काही कार्य आहे, ते कार्य होईपर्यंत बैस. हां, ते कार्य होईपर्यंत तुला काही निजधामाला नेता येणार नाही म्हणे, म्हणून तुला मी ठेवणार आहे. उद्धवाला भगवंताने सांगितलं. उद्धव म्हणायला लागला, देवा नाही, मला ज्ञान नाही म्हणे, तुला राहावं लागणार आहे. उद्धवाला देवाने विचारलं, उद्धवा तुझी माया घालवू का रे? माया घालवू का म्हणल्यावर उद्धव म्हणाला, देवा तुम्हाला वाटलं कसं माझी माया शिल्लक राहिली म्हणून? उच्छिष्ट भोजिनो दासाहा तव माया जयेमही. नित्य नियमानं तुमच्या उच्छिष्ट प्रसादाचं भोजन करणारा मी दास आहे, तुमची माया मी जिंकतो. मला माया तुम्ही घालवायची गरज नाही, माझी माया कधीच निवृत्त झाली, माया घालवू नका. देवाने सांगितलं म्हणे, नाही उद्धवा, तरी तुला ज्ञानोपदेश करतो, ये बैस. उद्धवाला भगवंताने ज्ञानाचा उपदेश करायला सुरुवात केली. पहिल्यांदा जी कथा सांगितली ते अवधूतोपाख्यान, दत्तात्रेयाच्या 24 गुरुची कथा. दत्तात्रेयांनी केलेले 24 गुरु आहेत, सद्गुरू नाहीत. गुरु आणि सद्गुरूमध्ये थोडंसं अंतर आहे. ज्यानं एक अक्षरसुद्धा आपल्याला शिकवलं असेल त्याला गुरु म्हणा, आणि शिष्याला परब्रह्म वस्तूशी एकरूप करण्याची विद्या ज्यानं दिली त्याला सद्गुरू म्हणा. शिष्यासी मिळवी सद्वस्तु ते सद्गुरू तया ते आम्ही म्हणू. नाथ महाराजांनी लक्षणच केलं. एक एक विद्या देणारा तो गुरु. मंत्रतंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहे ती आईते.
शिष्यासी मिळवी सद्वस्तू ते सद्गुरु तया ते आम्ही म्हणू. अनेक अनेक विद्या देणार. एक अक्षर ज्यानं शिकवले त्यालाही गुरुच मानला पाहिजे. एकाक्षर प्रदातारम यो गुरु नाभिमन्यते षष्टिवर्ष सहस्राणी विष्ठायाम जायते कृमीही म्हणे. एक अक्षर शिकवणाऱ्या माणसाच्या विषयी सुद्धा गुरु ही भावना ज्याच्या मनात नाही त्याला 60,000 वर्ष नरक भोगावा लागतो. गुरुच असं आहे. प्रत्येकाला गुरु करावा लागतो. कोणत्याही क्षेत्रातले तुम्ही किती मोठे असा, कर्माच्या क्षेत्रात मोठे असा, योगाच्या क्षेत्रात मोठे असा, भक्तीच्या क्षेत्रात मोठे असा, सद्गुरू केल्याच्या शिवाय कोणालाही कृतार्थता नाही. योगाच्या क्षेत्रातल्या मोठ्या माणसाला सद्गुरूशिवाय कृतार्थता नाही. चांगदेवाचं उदाहरण आहे. कर्माच्या क्षेत्रातला केवढाही मोठा माणूस झाला तरी सद्गुरूशिवाय कृतार्थता नाही. कुमारिल भट्टाचं उदाहरण आहे. मंडन मिश्राचं उदाहरण आहे. भक्तीच्या क्षेत्रातला केवढाही मोठा महात्मा झाला तरी सद्गुरूशिवाय कृतार्थता नाही. सर्वव्यापक ब्रह्मबोध होत नाही. नामदेवरायाचं उदाहरण आहे. सर्वव्यापक परमात्मा कळालाच नाही. सद्गुरू केल्याच्या नंतर सर्वव्यापक परमात्म्याचा बोध झाला. सद्गुरू एकच असतात आणि ज्याच्यापासून काही शिकता येतं असे गुरु अनेक असतात. दत्तात्रेयांनी 24 गुरु केले. कुणापासून काय शिकायचं अक्कल असले की सगळं शिकता येतं. प्रबुद्धपणानं माणसानं जग पाहायला सुरुवात जर केली तरी जगातलं कोणतंही तत्व काहीतरी शिकवायला समर्थ आहेच आहे. चाणक्य नीतीमध्ये एक फार चांगला विचार आहे. पहा, चाणक्यानं सांगितलं जनावरापासूनही शिकता येतं म्हणे आपल्याला. काय काय कोणापासून शिकायचं बघा. सिंहादेकम बकादेकम शिक्षा चत्वारी कुक्कुटात. त्याने सांगितलं 1 गुण सिंहापासून शिका, 1 गुण बगळ्यापासून शिका, 4 गुण कोंबड्यापासून शिका, 5 गुण कावळ्यापासून शिका, 6 गुण कुत्र्यापासून शिका आणि गाढवापासून 3 गुण शिका. गाढवन काय शिकवतं असं वाटतं माणसाला, पण शिकवतं. सिंहापासून शिकलं पाहिजे. कार्य लहान की मोठं याचा विचार न करता आपल्या सर्व शक्तीनिशी कामाला लागणं हे सिंहापासून शिकायचंय. हत्तीला फाडताना आणि ससा फाडताना, हत्ती फाडताना आणि ससा फाडताना सिंहाकडे तुम्ही बघा. सगळी हत्तीला फाडताना जेवढी शक्ती तो पणाला लावतो, ससा फाडताना तेवढी शक्ती पणाला लावतो. कार्य लहान मोठं याचा विचार करू नका. सगळ्या शक्तीनिशी कामाला लागा. सिंहापासून शिकायचंय. बगळ्यापासून काय शिकावं? आपलं काम साधून घेण्याकरता इंद्रियाचा निग्रह करणं हे बगळ्याजवळ शिकण्यासारखं म्हणे. बघा तुम्ही, बगळा मासा पकडाय करता जो उभा असतो तो कसा ध्यानस्थ साधूसारखा आहे की नाही. डोळे मिटलेले, पाय एक उचललेला, एकांगुष्ठी ही तपीजे तपसाहस्री. एका पायावर उभा, डोळे मिटलेले, श्वास निग्रहित केलेला, आपलं कार्य साधाय करता अशा सगळ्या इंद्रियाचा निग्रह कसा करायचा बगळ्याजवळ शिका. कोंबड्यापासून 4 गोष्टी शिकायच्या. काय? प्रत्युत्थानम, सकाळी लवकर उठायचं. कोंबड्यापाशी शिका. त्याच्या एवढं लवकर उठणार कोणीच नाही. त्यानं कू 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 केलं की आपण उठायचं. कोंबडा. सकाळी उठणं, युद्ध करणं, आपल्या परिवारासह भोजन करणं. एकटं नाही. कोंबडा कधी एकटा जेवत नाही. बघा तुम्ही, दाना टिपायला निघालेला कोंबडा, सगळा परिवार, बच्चे कच्चे बायका सगळे घेऊन तो दाना टिपायला निघतो. आणि स्त्रियम आपदगताम रक्षेत. कोंबड्याच्या मादीवर जर कोणी आक्रमण केलं तर ते आक्रमण दूर करण्याकरता कोंबडा प्राणाची बाजी लावतो. कोंबड्याजवळ शिकायसारखं, गाढवाजवळ शिकायसारखं. काय शिकायसारखं आहे? गाढवाचं सगळं चांगलं म्हणे. आमचे गुरुजी एक उदाहरण सांगत होते. गाढवाचं सगळं चांगलं. काय चांगलं आहे? गाढवाला ज्ञानही आहे म्हणे. पहिल्यांदा तो ज्ञानात जातो आणि पुन्हा संशयात येतो म्हणून गाढव ठरतो. कसं आहे? ज्ञान झाल्यानंतर पुन्हा संशयात यायचं काही कारण आहे का? काही कारण नाही. पण ज्ञान झाल्यावर हा संशयात येतो म्हणून गाढव आहे. कसा? सांगतो. गुरुजींनी त्याच्याकरता असं सांगितलं, गाढव ओरडताना कसा ओरडतो लक्ष देऊन ऐका बरं. ऐका म्हणजे मला ओरडता येतं म्हणून इथं ओरडून मी दाखवेन समजू नका. गाढव ओरडताना लक्ष देऊन ऐका. तुमच्या जवळपास कुठं गाढव असला तर पहिल्यांदा एकदा हा करतो आणि मागून हु 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 सुरू होतं की नाही तसं ते आहे की नाही. ते जोरात पहिल्यांदा ओरडणं ते मागून हु हु करणं जे आहे
ते काय आहे त्याच्याबद्दल गुरुजींनी सांगितलं. सब में भगवान है म्हणून ओरडतो म्हणे पहिल्यांदा तो, आणि नंतर म्हणतो है की नाही की, है की नाही की, है की नाही की. निश्चयाच्या ज्ञानात जायचं आणि मागून पुन्हा संशयात पडायचं, हे गाढवाचं लक्षण आहे. पहिल्यांदा ओरडणं जोरात, है बरोबर आहे, हो करतात ते एकदम पहिल्यांदा. हे गाढवाचं गाढवपण आहे. पण निश्चयाच्या ज्ञानात पहिल्यांदा गेलं हे काही कमी आहे का? शिकायचं आहे त्याच्यापासून सुद्धा. ज्याच्यापासून जे आपल्याला शिकता येईल ते शिकावं. दृष्टी प्रबुद्ध ठेवा, जगात सगळीकडे बघा, ज्याच्यापासून जे घेता येईल ते घेत चला. दत्तात्रेयांनी 24 गुण शिकण्याकरता 24 गुरु केले. पृथ्वीला गुरु केलं, क्षमागुण शिकले. प्राणाला गुरु केलं, वायूला गुरु केलं, संतुष्टता शिकले. जलाला गुरु केलं, पाण्याला गुरु केलं, स्वच्छता शिकले. अग्नीला गुरु केलं, तेजस्विता शिकले. चंद्राला गुरु केलं, शीतलता शिकले. सूर्याला गुरु केलं, सर्व प्रकाशकता शिकले. एक गुरु नाही, एक वेश्यासुद्धा, पिंगला नावाची वेश्यासुद्धा त्यांची गुरु झाली. वेश्याचं त्याने जीवन पाहिलं. रस्त्यानं जात होते, संध्याकाळची वेळ, ती वेश्या शृंगार करून दारात बसलेली. कोणीतरी पुरुष यावा, त्यांना आपल्यावर मोहित व्हावं, आपल्याला द्रव्य मिळावं त्याच्याकडून, या भावनेनं दारात बसलेली. कोणी तिला भेटलं नाही. मध्यरात्र झाली. मध्यरात्रीपर्यंत शृंगार पुन्हा पुन्हा बदलून रस्त्यावर येऊन बसून पुन्हा पुन्हा घरात जाणं तिचं दत्तात्रेयांनी लक्ष देऊन पाहिलं. बेचैन आहे, बेचैन आहे, बेचैन आहे. रात्र मध्यरात्र झाल्याच्या नंतर आता कोणी येत नाही हे पाहिलं. अंथरुणावर जाऊन पडली, शांत झोप लागली तिला. दत्तात्रेयांनी लक्षात घेतलं, आशा जोपर्यंत मनात आहे तोपर्यंत बेचैनी. आशा संपली, पिंगलीला झोप लागली. यथा संत्यज्य कांताशाम सुखम सुश्वाप पिंगला. कोणीतरी पुरुष येईल ही आशा टाकून देऊन पिंगला सुखानं झोपली. आशा दुःख देणारी आहे. आशा ही परमम दुःखम नैराश्यम परमम सुखम. एक एक तत्व शिकण्याकरता एकाला दत्तात्रेयांनी गुरु केलं. तसं उद्धवा प्रत्येकाजवळून काहीतरी शिकलं पाहिजे रे. भगवंताने सांगितलं, उद्धव म्हणाले ठीक आहे देवा. देवाने सांगितलं म्हणे, उद्धवा संसारात सगळं सगळं नाशिवंत आसार आहे. ह्या लोकातले सगळे भोग जसे नाशिवंत तसे परलोकातले भोग नाशिवंत आसार आहे. तुकाराम महाराजांनी पहिल्याच अभंगात ही गोष्ट आपल्याला सांगून ठेवली. तुका म्हणे, त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशवंत. कर्मानं प्राप्त होणारे हे लोकातले भोग नाशिवंत, धर्मानं प्राप्त होणारे परलोकातले भोग नाशिवंत, सगळं नाशिवंत. पुढे भगवंतांनी उद्धवाला सांगितलं, उद्धवा तुला बद्ध कोणाला म्हणावं, मुक्त कोणाला म्हणावं, भक्त कोणाला म्हणावं सांगू का? ज्याचा संसार बंधन तुटलं नाही त्याला म्हणा बद्ध. तुका म्हणे, नाही निरसिला देह तोवरी अवघे सांसारिक. देह तादात्म्य जात नाही तोपर्यंत किती गप्पा मारा, बद्धताच आहे. आणि मुक्त कोणाला म्हणायचं? ज्याला बंधनच नाही. मुक्त कासया म्हणावे, बंधनची नाही ठावे. भक्त कोणाला म्हणायचं? ज्यानं सर्वस्व परमात्म्याला निवेदन केलं तो भक्त. सत्संगतीचा महिमा काय सांगतो म्हणे उद्धवा तुला, तो सांगितला. कर्मत्यागाचं महत्त्व सांगितलं. सनकारिकाकडं हंसरूपानं परमात्म्याचं आगमन होऊन त्याने केलेला उपदेश सांगितला. भक्तीचं महात्म्य सांगितलं. ध्यानाचा विधी समजावून दिला. वेगळ्या वेगळ्या सिद्धी त्या प्राप्त कशा होतात या संबंधातला उपाय सांगितला. सिद्धीचे नावं, सिद्धीचं स्वरूप आणि सिद्धी प्राप्त होण्याकरता करावी लागणारी साधना सगळी सांगितली आहे. आपल्याला विचार करायचा नाही. संतांनी सांगितलं, सिद्धी लावी पिसे कोणतया पुसे. सिद्धीचा विचार करू नका. योगात सिद्धी आहेत, अष्टमहासिद्धी म्हणतात. अणिमा गरिमा चैव महिमा लघिमा तथा प्राप्ती ही प्राकाम्यम ईशित्वम वशित्वंच अष्टसिद्धया. 8 महासिद्धी आहेत, काही गौण सिद्धी आहेत, काही क्षुद्र सिद्धी आहेत. काय वाटेल ते योगी पुरुषाला साधतं बघा. अणिमा शरीर लहान करता येणं, महिमा शरीर मोठं करता येणं, गरिमा शरीराचं वजन वाढवता येणं, लघिमा शरीराचं वजन हलकं करता येणं. डॉक्टरांना हे योगी जर भेटले तर फार बरं होईल. कारण डॉक्टर सगळ्याला सांगतात वजन कमी करा, वजन कमी करा. लघिमा सिद्धीवाला एखादा योगी गाठावा आणि त्याच्यापासून साधना विचारून घ्यावी. सगळ्या पेशंटला सांगत बसावं खरं म्हणजे. ते भेटत नाही ना, काय करावं. प्राप्ती ही प्राकाम्यम ईशित्वम वशित्व अष्टसिद्धी आहेत. समुद्रा पैलाडी देखे स्वर्गीचा आलोचू ऐके, मनोरथ ओळखे मुंगियेचे. ज्ञानेश्वर महाराजांनी योगाचं वर्णन केलं.
योग सामर्थ्य सिद्धी प्राप्त झाली म्हणजे काय होतं? समुद्रा पैलाडी देखे, समुद्राच्या पलीकडचं सुद्धा इथं बसून दिसतं. स्वर्गीचं आलोच ऐके, स्वर्गामध्ये अप्सरेचं नृत्य चालू असताना जे गाणं आहे ना ते त्याला इथं बसून ऐकू येतं. डोलतो, वाह काय छान गाणं चाललंय म्हणतो. मनोरथ ओळखे मुंगीचे, रस्त्यानं चाललेली बारीक मुंगी तिच्या मनात काय विचार आहे ते त्याला कळतं आणि तो हसत राहतो. योगी पुरुष सिद्धी आहेत. या सिद्धीचं स्वरूप काय? सिद्धी प्राप्त करून घेण्याकरता काय साधना? शरीरामध्येच एखाद्या विशिष्ट स्थानात आपल्या चित्ताची धारणा करण्याने या सिद्धी प्राप्त होतात असा योगातला विचार आहे. योगी पुरुषाला हत्तीचं बळ मिळवायची इच्छा जर झाली तर त्यानं दुसरं काही करायचं नाही, आपलं मन हत्तीच्या बळाशी बांधून टाकायचं. संपलं, काम झालं त्याचं. आपल्या मनाची देशबंधश चित्तस्य धारणा, हत्तीचं बळ आणि आपलं मन यांना एका ठिकाणी बांधून ठेवणं, एवढं योग्यानं केलं की त्याला हत्तीचं बळ मिळालं. धारणेनं या सगळ्या सिद्धी प्राप्त होतात. पुढं भगवंताचा विभूती विस्तार सांगितला. 10व्या अध्यायात गीतेत जसा विभूती विस्तार आहे ना, विभूती विस्तार उद्धवाला भगवंताने सांगितला. वर्णाश्रम धर्म सांगितले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र 4 वर्ण, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी 4 आश्रम. प्रत्येकाचा धर्म वेगळा. जो ज्याच्या करता धर्म तो दुसऱ्याच्या करता धर्म असेलच नियम नाही. उदाहरणानं सांगतो तुम्हाला. भिक्षा मागणं धर्म की अधर्म? धर्म. भिक्षा वाढणं धर्म की अधर्म? धर्म. प्रत्येकाकरता नाही. गृहस्थाला सांपत्तिक स्थिती चांगली असताना भिक्षा मागणे धर्म नाही. पण ब्रह्मचारी असला, सांपत्तिक स्थिती त्याच्या मायबापाची चांगली असली तरी त्या ब्रह्मचार्याला भिक्षा मागणे धर्म आहे. सांपत्तिक स्थिती चांगली असताना ती सगळी सोडून संन्यास घेणाऱ्या माणसाला भिक्षा मागणे धर्म आहे. गृहस्थाला वाढणेच धर्म, ब्रह्मचारी, वानप्रस्थ, संन्यासाला मागणेच धर्म. ज्याच्या करता जो धर्म तो दुसऱ्याच्या करता धर्म असेलच नियम नाही. असे सगळ्याचे धर्म समजावून सांगितले. पुढे भक्ती, ज्ञान, यमनियमारी साधनं यांचं स्वरूप भगवंतांनी सांगितलं. परमात्म्याच्या प्राप्तीकरता करावी लागणारी ज्ञानयोगाची साधना, कर्मयोगाची साधना, भक्तियोगाची साधना, कुणीही साधना करायची याचा विचार सांगितला. गुणदोषाची व्यवस्था सांगितली, तिचं रहस्य स्वरूप समजावून दिलं उद्धवाला. सांख्य तत्त्वज्ञानाचा विचार सांगताना प्रकृती पुरुषाचा विवेक तो कसा साधायचा, प्रकृती वेगळी जाणायची, पुरुष वेगळेपणानं जाणायचा, सगळं कसं करायचं या संबंधातली प्रक्रिया सांगितली. एक मनुष्याकडे येणाऱ्या दुःखाचा माणसानं विचार केला पाहिजे. आपल्याकडे येणारं दुःख कुणी दिलं? एक भिक्षूची कथा सांगितली. एक माणूस होता, श्रीमंत होता, अतिशय कृपण होता. काय कृपणता असते माणसाची सांगता येत नाही. एवढा कृपण, या भिक्षू एवढा कृपण दुसरा कोणी नाही. संपत्ती भरपूर आहे घरात, पण अतिशय कद्रू. नाथ महाराजांनी त्याची कृपणता भागवतात या अध्यायाच्या टीकेमध्ये फार विस्तारानं सांगितले. नाथ महाराजांनी सांगितलं, आईच्या स्तनातलं दूध पिल्यापासून कृपणतेनं यानं दूध पिणं सोडून दिलं म्हणे. पुन्हा दूध विकत घ्यावं लागतं ना, पैसा जातो. गाय घ्यावी लागते, म्हैस घ्यावी लागते, विकत तरी घ्यावं लागतं. नको दूध घेणं नको, दूध बंद. घरामध्ये असलेलं सगळं धान्य तो एवढ्या बंदोबस्तात ठेवत होता की त्याचं घर मुंग्याने सोडून दिलं होतं म्हणे. किराणा दुकानदारांनी गाडी घ्यावी त्याची एकदा. काय बंदोबस्त आहे बाबा विचाराय करता. अशी व्यवस्था. सिद्धांत होता त्याचा, भुकी तो सुखी. जास्त खायचं नाही, अगदी थोडं खावं. खाल्लं नाही, खाऊ दिलं नाही. योगायोग काय असतं? संपत्तीच्या बाबतीत 3 गती ठरलेल्या आहेत. एका सुभाषितात वर्णन आहे पहा. दानम भोगो नाशः तिस्रः गतयः भवन्ति वित्तस्य. संपत्तीचं दान द्यावं उत्तम, भोग घ्यावा मध्यम, नाश होणारं हे अधम. यानं दानही दिलं नाही, भोगही घेतला नाही, शेवटी संपत्तीचा नाश झाला. काही जळाली, काही चोरांनी नेली, काही भावकीच्या लोकांनी लुटून घेतले. सगळी संपत्ती गेल्याच्या नंतर मग मात्र वैराग्य झालं. ही गोष्ट चांगली झाली. विरक्ततेत गावाच्या बाहेर एक पर्णकुटी निर्माण करून एका जलाशयाच्या तीरावर तो राहायला लागला. गावात यायचा, भिक्षा मागायचा, रानात घेऊन जायचा, भिक्षा खायचा. पण त्याचं पूर्वचरित्र चांगलं नसल्यामुळे लोकांनी त्याला त्रास दिला. कोणी याला भिक्षा वाढायचं नाही, कोणी वाढली तरी हिसकावून घ्यायचा, कोणी घेऊन चाललं तर त्याच्यात माती ओतायचा. भिक्षा घेऊन नदी तीरावर गेला आणि खायला लागला तर कोणी त्याच्या अन्नात येऊन लघवी करायचा.
अनेक प्रकारचा त्रास लोकांनी त्याला दिला. आणि एका दिवशी हा गावात आला असताना काही पोरांनी याला पकडलं आणि एका माकडाच्या पिंजऱ्यात कोंडून ठेवलं, दाबून त्याला बसवलं आणि पिंजरा बंद केला. 2 दिवस तिथं बसून राहिला. यातना झाल्या आणि झालेल्या दुःखाचं मग यानं चिंतन सुरू केलं. मला हे दुःख दिलं कोणी? ना यंजनो मे सुखदुःख हेतु न देवतात्मा ग्रहकर्म काला. हा जगात लोक म्हणतात की लोक दुःख देतात, कोणी म्हणतो देवता, कोणी म्हणतो आत्मा दुःख देतो, कोणी म्हणतो ग्रह दुःख देतात, कोणी म्हणतो कर्मानं दुःख झालं, कोणी म्हणतो काळाचा ओघच दुःख देणारा आहे. पण या भिक्षूनं चिंतन करून सांगितलं, जन, देवता, आत्मा, ग्रह, कर्म, काल कोणी दुःख देणारा नाही. मग कोण दुःख देतं? मनः परं कारण मान मनंती. आपलं मन आपल्याला दुःख देतं. मनाचा निग्रह करावा, मनुष्याला सुख सिद्ध होता. हा सिद्धांत भिक्षूनं सांगितला. ती भिक्षूची कथा, सांख्ययोग, सत्वरजतम या 3 गुणाच्या वृत्ती. सत्वाची वृत्ती सुख देण्याची, रजोगुणाची वृत्ती दुःख देण्याची, तमोगुणाची वृत्ती मोह निर्माण करण्याची, त्याचा विचार सांगितला. त्याच्यानंतर एका अध्यायाने भगवंताला प्राप्त करून घेण्याकरता जो क्रियायोग नावाचा साधनाचा भाग अनुष्ठानात घ्यायचा असतो त्याचं स्वरूप सांगितलं. क्रियायोग, देवाला प्राप्त करून घेण्याकरता काय काय करावं विस्तारपूर्वक वर्णन भगवंताने केलं त्याचं उद्धवाच्या समोर. क्रियायोगाचं वर्णन करण्याकरता भागवतात 55 श्लोकाचा अध्याय आहे. आणि या क्रियायोगाचं स्वरूप 55 श्लोकातून जे सांगितलं गेलं, योगसूत्रात पतंजलीने एका ओळीत मांडलं. ते एक सूत्र रचलं, तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानानी क्रियायोग. परमेश्वराच्या संतोषासाठी तप करणे, स्वाध्याय म्हणजे मंत्रजप करणे, आणि ईश्वर प्रणिधान म्हणजे भक्ती करणे, प्रेम परमात्म्याला समर्पण करणे. संपलं क्रियायोगाचं चिंतन. उद्धवाने विचारलं, देवा परमार्थ म्हणजे काय करायचं नेमकं? देवाने परमार्थाचं स्वरूप सांगताना पहिली गोष्ट सांगितली, परस्वभाव कर्माणी न प्रशंसेत न गर्हयेत. दुसऱ्याचा स्वभाव किंवा दुसऱ्याची क्रिया याची स्तुती किंवा निंदा काहीच करू नका. हेच परमार्थाचं पहिलं पाऊल आहे. इथून परमार्थाला सुरुवात असते. भागवत धर्म उद्धवाला भगवंताने समजावून दिले. सगळं समजावून देणं झाल्याच्या नंतर उद्धवाचं ज्ञान पक्क झालं हे लक्षात आल्यावर देवाने उद्धवाला सांगितलं, उद्धवा आता यादव कुळाचा संहार होण्याची वेळ आली. हे द्वारका समुद्रात बुडणार आहे आणि इथं आता आम्ही राहणार नाही. तूही निघून जावं, बद्रिकाश्रमाला तो निघून जा. असं म्हटल्यानंतर उद्धवाने परमात्म्याचं दर्शन घेतलं, साष्टांग नमस्कार घातला आणि देवाला विचारलं, म्हणा देवा मी जातो पण तुमचा काही प्रसाद माझ्याजवळ असावा अशी माझी इच्छा आहे. भगवंताने आपल्या पादुका उद्धवाला दिल्या. त्या पादुका घेऊन बद्रिकाश्रमामध्ये उद्धव निघून गेले. उद्धव निघून गेल्याच्या नंतर इकडं द्वारकेमध्ये काही दुश्चिन्ह दिसायला लागली. समुद्राच्या मोठ्या मोठ्या लाटा द्वारका नगरामध्ये घुसायला लागल्या, काही अपशकुन दिसायला लागले. आणि भगवंताने सांगितलं, आता इथं आपण राहायचं नाही बाबांनो, इथून बाहेर पडलं पाहिजे. आपल्या परिवारातल्या स्त्रिया, बाल, वृद्ध यांना शंखोद्धाराला पाठवू, आपण सगळेच्या सगळे प्रभास क्षेत्राला जाऊ. असं म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने द्वारकानगरी मोकळी केली. परमात्मा सगळे आपल्या मुलाबाळांना घेऊन प्रभास क्षेत्राला आले. प्रभास क्षेत्राला आल्यावर देवाने सांगितलं, आपल्यावर संकट यायला लागली आहेत तेव्हा काही व्रत वैकल्य करा, दानधर्म करा, काही जप वगैरे करा, शांतिकर्म करा. सगळ्यांनी ते सगळं देवाच्या म्हणण्याप्रमाणे केलं. काळाची गती जे ठरलेलं आहे ते काही बदलत नाही. या नियमानुसार सगळं धर्मकर्म करून झाल्याच्या नंतर या यादवांची बुद्धी बदलली आणि या सगळ्या यादवांच्या मुलांना मद्यपानाची इच्छा झाली. त्यांनी मद्यपान केलं आणि त्याच्यात आपसात भांडण झालं. त्या भांडणाचा परिणाम युद्धात झाला आणि युद्धाचा परिणाम शेवटी त्यांनी आपली सगळी शस्त्रास्त्र उचलली आणि परस्परात युद्ध केलं. त्याच्यात ते मरायला लागले. सगळी शस्त्रास्त्र यांची भग्न झाली. तेव्हा समुद्राच्या काठी जाऊन त्यांनी ते गवत उपटून घेतलं. ते जे सांबाच्या पोटातून पडलेलं मुसळ होतं ना, त्याचं चूर्ण करून जे टाकलं होतं समुद्रात, त्याच्यापासून निर्माण झालेलं गवत ते प्रभास क्षेत्राला आलं. ते गवत उपटलं आणि त्या गवतानी मारामारी झाली आणि त्याच्यात यादवाचं कुळ सगळं संपत चाललं. यादव सगळे संपत चालले. बलरामदादांनी हे पाहिलं. एका झाडाखाली बसून शांत चित्ताने बलरामदादांनी शेष स्वरूपामध्ये आपला प्रवेश करून टाकला. मूळ रूपाला ते प्राप्त झाले. भगवंतांनी पाहिलं, बलरामदादा गेले. सगळे यादव संपत चालले. परमात्मा उदास झाले. एका पिंपळाच्या झाडाखाली परमात्माशी आडवे पडले. झाडाच्या बुंध्याला डोकं टेकवलं. भगवानाशी पडल्या पडल्या डाव्या गुडघ्यावर भगवंताने आपला उजवा पाय ठेवला होता आणि तो देवाचा दिसलेला पाय, देवाचा गुडघ्यावर ठेवलेला पाय दुरून पाहणाऱ्या एका पारध्याला हरिणाचं मस्तक वाटलं आणि त्यानं बाण मारला. तो बाण देवाच्या अंगठ्याला लागला
बाण देवाच्या अंगठ्याला लागल्याच्या नंतर तो जरा नावाचा पारधीत भगवंताला पाहिल्याबरोबर तो घाबरला. म्हणे देवा तुम्ही आहात हे मला कळालंच नाही. हरीण समजून बाण मारला. देवाने सांगितलं काळजी करू नको, मला निजधाम गमन करायचं आणि माझ्या या कार्याला तुझ्या या बाण मारण्यानं तू मदत केलीस असं मी मानतो आणि त्याच्यासाठी तुला स्वर्गाला पाठवतो. त्याला स्वर्गाला पाठवलं. मग भगवंताचा सारथी होता दारुक. दारुकानं विचार केला एवढ्या धुमश्चक्रीमध्ये सगळे यादव मरताना भगवान कुठे बघावं, देवाची काय अवस्था बघावं म्हणून देवाला शोधायला तो निघाला. देवाला एवढ्या गर्दीत शोधायचं कुठं, कसं शोधायचं, दारुकाने कसं शोधलं त्याचं वर्णन इथं भागवतामध्ये. तुळशीचा गंध जिकडं येईल तिकडं भगवान आहे तसं समजून तो तुळशीचा वास घेत घेत निघाला. भगवंतापर्यंत येऊन पोहोचला. परमात्माशी रक्त बंबाळ पाय झालेला आणि भगवानाशी बसलेले पाहिल्याबरोबर देवाला विचारलं देवा हे काय. भगवंताने सांगितलं मी निजधामाला जाणार आहे. जाणार आहे मला न्या देवा. उद्धव जसे मला घेऊन जा म्हणत होते तसं दारुकाने सांगितलं, सारथ्याने देवाच्या सांगितलं मला घेऊन जा. देवाने सांगितलं नाही म्हणे माझ्या धर्माचं अनुष्ठान करत जगामध्ये तो राहिलं पाहिजे काही दिवस अजून. मी निजधामाला जाणार आहे. आम्ही सगळे बलराम दादा स्वरूपाला प्राप्त झाले. मी निजधामाला गेलो. ही वार्ता सगळ्या यादवांना आमच्या आईबापाला वगैरे कळवण्याची जबाबदारी मी तुझ्यावर देतो. दारुकाला ती जबाबदारी परमात्म्याने सोपवली दारुकावर. दारुकाने ते भगवंताचं म्हणणं ऐकलं, देवाला नमस्कार केला, निघायला दारुक सिद्ध झाला. आणि दारुकाच्या समोरच भगवंताचा रथ, भगवंताची आयुधं सगळी उडाली, वैकुंठाला निघून गेली. दारुक म्हणाला आता देव तर निजधामाला जाणार आहे. सगळे ऋषी मुनी भगवंताच्या भोवताली बसलेले असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने निजधाम गमन केलं. ते कसं केलं, परमात्मा अदृश्य झाले. निजधाम गमन केलं भगवंताने. निजधामाला गेले म्हणजे वैकुंठाला गेले. वैकुंठाला गेले म्हणजे भूवैकुंठ पंढरीला आले असं वारकरी मानतात. परमात्म्याचं निजधाम गमन म्हणजे पंढरीमध्ये येणं. कृष्ण रूप संपवून पंढरीनाथाच्या रूपाला प्राप्त होऊन, कारण पांडुरंग हा स्वतंत्र अवतार नाही, श्रीकृष्णाचंच हे रूप आहे. द्वारकेचे खेळणे आले या चिठाया. संतांनी 2 वर्णनं केलेली आहेत. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता एक, आणि द्वारकेचे केणे आले या चिठाया पुढे भक्तराया चोजवित हे दुसरं वर्णन. द्वारकेतून आला गोकुळातून आला ही 2 वर्णन आहेत. द्वारकेतून आला गोकुळातून आला हे जे वर्णन आहे कृष्णाचंच वर्णन आहे. द्वारकेतून आला तोही कृष्ण, गोकुळातून आला तोही कृष्ण. कृष्ण परमात्मा म्हणजेच पांडुरंगराय असल्यामुळं निजधाम गमन श्रीकृष्ण परमात्म्याचं म्हणजे पंढरी क्षेत्रामध्ये येऊन विराजमान होणं. परमात्मा निजधामाला प्राप्त झाले, पंढरी क्षेत्राला प्राप्त झाले. परमात्म्याने आपल्या कुलाचाही संहार केला. संहाराची व्यवस्था करून संहार कुलाचा भगवंतानी केला. इथं 11 स्कंद पूर्ण झाला. 12व्या स्कंदाची कथा अगदी थोडक्यात आपण पाहू. एकदा भजन करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला बोला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझा विठ्ठल पांडुरंगा माझा विठ्ठल पांडुरंगा माझा विठ्ठला पांडुरंगा माझा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझा विठ्ठल पांडुरंगा माझा विठ्ठल पांडुरंगा माझा विठ्ठला पांडुरंगा माझा विठ्ठला पांडुरंगा जय जय विठ्ठल
विठ्ठला रंग रंग पांडुरंग भक्तिरंग विठ्ठला रंग रंग पांडुरंग भक्तिरंग विठ्ठला रुक्मिणी स्वदेशा पंढरीनाथा रुक्मिणी समेशा पंढरीनाथ विठ्ठला स्वदेशा पंढरीनाथा रुक्मिणी समेशा पंढरीनाथ पंढरीनाथा पंढरीनाथा पंढरीनाथ 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 भक्तिरंग विठ्ठला पंढरीनाथ भक्तिरंग विठ्ठला रंग रंग पांडुरंग भक्तिरंग विठ्ठला रंग रंग पांडुरंग भक्तिरंग जय विठ्ठला जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल पांडुरंगा माझा विठ्ठल पांडुरंगा माझा विठ्ठला पांडुरंगा माझा विठ्ठला पांडुरंगा जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमारी जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमाई विठोबार कुमारी विठोबार कुमाई विठोबार कुमारी विठोबार कुमाई विठोबार कुमारी जय विठोबार कुमाई विठोबार कुमारी हरे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझा विठ्ठल पांडुरंगा माझा विठ्ठल पांडुरंगा माझा विठ्ठला पांडुरंगा माझा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझा विठ्ठल पांडुरंगा माझा विठ्ठल पांडुरंगा पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. राजोवाच स्वधामानुगते कृष्णे यद्वंश विभूषणे कस्य वंशो भवत्पृथिव्यामेतदाचक्ष्व मे मुने. श्रीमद्भागवताच्या 12व्या स्कंदाला आपण आता प्रारंभ करतो. 12व्या स्कंदामध्ये पुराण लक्षणापैकी आश्रय नावाच्या पुराण लक्षणाचा विचार आहे. सगळ्या जगाचा आश्रय कोण या संबंधातला विचार म्हणजे 12वा स्कंद. हा आश्रय सगळ्या जगाचा परमात्मा, सगळ्या जगाचा आधार. आश्रय शब्दाचा अर्थ दोन पद्धतीने आपल्याला घेता येतो. आश्रय म्हणजे शरण्य, शरण जाण्याला योग्य, त्यालाही आश्रय म्हणतात. कुणाचा आश्रय करावा असा एखादा भक्त जर विचारत असला तर तिथे शरण्य असा आश्रय शब्दाचा अर्थ असतो बरं का. आणि काही ठिकाणी आश्रय शब्दाचा अर्थ आधार असा असतो बरं का. परमात्मा सगळ्या जगाला आधार आहे, परमात्मा सगळ्या जगाला शरण्य आहे. सगळ्या जगाला आधार देणाराही परमात्मा, सगळ्या जगाला शरण जाण्याला योग्यही परमात्माच आहे. देवाच्याशिवाय दुसऱ्या कोणाला शरण जावं. तुकाराम महाराजांनी प्रश्नच उपस्थित केला, देवाच्या समोरच विचारलं, देवालाच विचारलं, तुझं विण कोणा शरण जाऊ नारायणा. ऐसा न देखे मी कोणी दुजाती ही त्रिभुवनी. पाहिली पुराणे धांडोळी दर्शने, पण ऐसा न देखे मी कोणी दुजाती ही त्रिभुवने. देवाच्यासारखा दुसरं कोणी त्रिभुवनात नसल्यामुळे देवाच्याशिवाय शरण्यही कोणी नाही आणि सगळ्या जगाला आधार असा देवाच्याशिवाय दुसरा कोणी नाही असा विचार. सगळ्या जगाचा आधार परमात्मा आणि सगळ्या जगाला शरण्य परमात्मा हे शिकवणारा स्कंद म्हणजे 12वा स्कंद आहे. 12व्या स्कंदात सुरुवातीला अशी कथा शुकाचार्य राजाने प्रश्न विचारला परीक्षितीनं, ते म्हणले, महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्मा निजधामाला गेले होय. मग देव निजधामाला गेल्याच्यानंतर कुणाचं राज्य या पृथ्वीवर झालं या संबंधात काही मला चिंतनं सांगा, काही राजाची चरित्र सांगा. मग ज्या ज्या राजाचं काही इथं राज्य झालं अशा काही राजाच्या संबंधातल्या कथा सांगितल्या. त्याच्यानंतर शुकाचार्याने राजाला सांगितलं, म्हणजे भगवंताच्या निजधाम गमनानंतर जगात कलीला प्रारंभ झाला आणि कलियुग जगात आलं हे ओळखायला काही चिन्ह होती.
काय झालं म्हणे, कथा सांगतात अशी, इथं भागवतात नाही, इतरत्र कुठेतरी आहे. धर्मराजाने आपल्या या चारही भावाला, भीम, अर्जुन, नकुल, सहदेवाला एकदा सांगितलं की बाबा 4 दिशा तुम्ही फिरून या, जगाची सगळी पाहणी करा, काहीतरी त्याच्यातून तुम्ही जाणून घेण्याचा विचार करा. 4ही दिशेला 4 भावाला पाठवलं. भीम एका दिशेला, अर्जुन, नकुल, सहदेव एका दिशेला पाठवलं आणि त्यांना सांगितलं बरेच दिवस जा, देशाटन करा, तिकडं थांबा, काय तिथं परिस्थिती सगळी बघून या आणि त्याच्यातून आपल्याला काही शिकता येतं का पहा म्हणे. ही सगळी भावंड धर्मराजाची फिरायला जेव्हा गेली, भीम गेला पूर्व दिशेला, अर्जुन गेला दक्षिणेला, नकुल गेला पश्चिमेला, सहदेव गेला उत्तरेला आणि 4ही भाऊ जे फिरायला गेले होते हे संध्याकाळीच घरी परत आले. काही दिवस तिकडं देशाटन करून त्या दिशेची सगळी परिस्थिती जाणायला गेलेले भाऊ 4ही जण संध्याकाळीच परत आले. धर्मराजाने विचारलं काय झालं रे म्हणे, परत का आलात? आम्हाला काही अपशकुन दिसले म्हणून आम्ही परत आलो म्हणे. पुढच्या मार्गात जाणं आम्हाला त्या अपशकुनाच्या योगानं योग्य वाटलं नाही. काय दिसलं तुम्हाला? एकाएकाने मला तुम्हाला दिसलेले अपशकुन सांगा म्हणून धर्मराजाने सांगितलं. बरं याने झालेले अपशकुन सांगायला सुरुवात केली. भीम म्हणाला, मी पूर्व दिशेला चालून जात असताना माझ्या दृष्टीला एका ठिकाणी हत्ती दिसला, बलाढ्य होता, पण त्याला 2 सोंडी होत्या म्हणे, 2 सोंडेचा हत्ती. अपशकुन वाटला, निघून आलो म्हणे परत. ठीक आहे, अर्जुना तुला काय दिसलं? अर्जुनानं सांगितलं, म्हणलं मी इकडं दक्षिण दिशेला गेलो होतो. मग तिथं एक गाय होती, तिच्या पुढचं एक वासरू, त्या वासराला गाईनं लहानाचं मोठं केलं संगोपन करून, मोठं झालं ते वासरू आणि मोठं झालेलं ते वासरू आई त्याच्या जवळ येऊन त्याचं अंग चाटायला लागल्याबरोबर ते आईला लाथा झाडत होतं म्हणे. अपशकुन वाटला, परत आलो. नकुलाला विचारलं तुला पश्चिम दिशेत काय दिसलं रे? त्यानं सांगितलं, म्हणलं मला 2 विहिरी दिसल्या. कशा होत्या? एक विहीर अशी होती बाजूबाजूलाच, एक विहीर पाण्याने गच्च भरलेली, घागर बुडवून पाणी काढून घेता येईल अशी, आणि दुसरी विहीर फार थोडं पाणी होतं त्या विहिरीमध्ये म्हणे, पण लोकांची रीक त्या कमी पाण्याच्या विहिरीकडे जास्त होती. पाण्याची चव पाहिली तर दोन्हीकडची सारखी होती, पण इकडे जलपूर्ण विहिरीकडे लोकांचा ओढा नाही, त्या कमी पाण्याच्या विहिरीकडे लोकांचा ओढा. लोक तिकडे चालले आणि थोडंसं पाणी भरून घेऊन यायला लागले. अपशकुन वाटला, निघून आलो. सहदेवाला विचारलं तुला काय दिसलं? गेलो होतो म्हणला, एक मोठा डोंगर होता, डोंगरावरून एक भला मोठा दगड खडक निसटला, गडगडत खाली यायला लागला. आम्ही आता विचार केला, खालची जी वस्ती आहे त्या वस्ती जर हा खडक पडला तर सगळी वस्ती मरणार, गोरगरीब सगळे चक्काचूर होणार. काय करावं असा मी विचार करत होतो म्हणे. एक गवताचं पातं त्या खडकाला आडवं आलं आणि त्या पात्यानं तो खडक अडवला म्हणे. दृश्य दिसलं. अपशकुन वाटला, निघून आलं. काय अर्थ याचा? धर्मराजाने सांगितलं आपल्याला काही कळत नाही, देवाला विचारू म्हणे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे जाऊन या सगळ्या 4ही घटनाचा अर्थ विचारून देवाचं आगमन योगायोगानं त्याच दिवशी यांच्याकडे झालेलं. नमस्कार केला देवाला, यामुळे देवा तुमचीच वाट पाहत होतो, तुमच्याकडेच निघणार होतो. काय झालं? भीम, अर्जुन, नकुल, सहदेव जाऊन आले 4 दिशेला आणि त्यांना जी दृश्य दिसली ती ते सांगतायत. ऐका आणि त्याचा अर्थ सांगा. भीमाने, अर्जुनाने, नकुलानं, सहदेवानं देवाला सगळं सांगितलं. सगळं सांगितल्यावर देवाने ते ऐकून घेतलं आणि देव म्हणायला लागले, याचा सगळ्याचा एकच गोळाबेरीज अर्थ म्हणजे कलियुगाला आता प्रारंभ झाला. गोळाबेरीज अर्थ झाला देवा, पण घटनाचाही अर्थ आम्हाला कळाला नाही, या वस्तूचा अर्थ आम्हाला कळाला नाही, काय सांगा ना. भगवंताने सांगितलं, सांगतो म्हणे. भीमा तुला काय दिसलं? भीमानं सांगितलं 2 सोंडीचा हत्ती दिसला. याचा अर्थ असा आहे, कलियुगाला प्रारंभ झाला आहे, आता माणसं दुतोंडी होणार. कितीही बलवान माणूस असला तरी दुतोंडी म्हणजे एकदा असे बोलायचं, एकदा तसे बोलायचं. या आमच्या घरी तुम्हाला काहीतरी देऊ असं म्हणून एखाद्या गरीबाला ना दिलं घरी बोलवायचं, आणि तो गरीब बिचारा 4 कोसावरून चालत आपटत आला की म्हणून कधी बोललो होतो तुला? मी काय तुला द्यायचं बोललोच नव्हतं, निघा. हे दुतोंडी पण आहे. कलियुगात सगळी प्रबल माणसं सुद्धा दुतोंडी होतील हे सुचवाय करता तुला 2 सोंडेचा हत्ती दिसला. अर्जुनानं विचारलं देवा माझ्या घटनेचा अर्थ? एक गाय आहे, तिचं वासरू आहे, मोठं झाले, वासराला गाय पाजायला वासराला दूध पाजायला गाय जवळ चालली आणि वासरू लाथा घालतं. देवाने सांगितलं सरळ अर्थ म्हणे, मुलाला मायबापाने मोठा करायचा आणि मोठा झाल्यावरही त्याच्यावर प्रेम करता नाही त्यानं बापाला लाथा घालायच्या म्हणणे. कलियुगात चालूच आहे. कशाला राहता घरात, जा पंढरपूरला. मायबापाने संगोपनाने त्याला मोठं करायचं, मोठा झाल्यावरही त्याच्यावर मायबापाने प्रेम करायचं
आणि त्यानं मात्र मायबापाच्या विषयी प्रतिकूल भाव मनामध्ये धरायचा. हा त्या घटनेचा अर्थ आहे. सहदेव म्हणतो, नकुल म्हणतो देवा मला दिसलं त्याचं काय काय 2 विहिरी, एक भरलेली एक रिकामी, थोडं पाणी. त्या थोड्या पाण्याच्या विहिरीकडे लोकांचा ओढा. देवाने सांगितले कलियुगात असंच आहे म्हणे, संपन्न माणसाच्या धनाचा काहीही समाजाला उपयोग नाही. ज्याच्याकडे अल्पस्वल्प संपत्ती आहे, धर्मानं कमावलेली आहे, त्या संपत्तीचं दान तो जगाला करत राहतो. लोक त्याच्याकडेच जात राहतात. सहदेव म्हणतो देवा मला जे दिसलं त्याचा अर्थ काय? कड्यावरून एक दगड घरंगळत आला, वस्तीत जर पडला तर तो वस्तीचा चुरा करणार आहे, आणि त्याला गवताचं पातं अडवतं. याचा अर्थ काय? भगवंतानं सांगितलं कलियुगामध्ये अशा मोठाल्या आपत्ती येत राहतील, पण गवताच्या पात्यासारखं असलेलं एक भगवंताचं नाव ती सगळी संकट आवरू शकतं. कितीही मोठं संकट असो, कशाही पद्धतीचं असो, आध्यात्मिक आधिभौतिक आधिदैविक, ही सगळी संकट आवरायला एक गवताचं पातळ, एक भगवंताचं नाम. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. भगवंताचं नाम असं महत्त्वाचं आहे. हा विचार कलियुगात धर्माची स्थिती काय, राजाला परीक्षितीला शुकाचार्याने फार चांगलं समजून सांगितलं. ऐसे कलियुगामुळे झाले धर्माचे वाटोळे, सांडोनिया राम राम ब्राह्मण म्हणती दोम दोम. ही कलियुगातली स्थिती आहे. धर्माची विटंबना कलीत कशी होणार हे सांगितलं. कलेच्या या दोषातून मुक्त राहण्याकरता भगवंताचं नाम कसं उपयोगाचं आहे याचा विचार शुकाचार्याने राजाला समजून दिला. नामस्मरणासारखं सोपं महत्त्वाचं साधन नाही. कलियुगात तेच करता येतं, बाकी काही करू शकत नाही. आपण ध्यान करू शकत नाही, आपण पूजा करू शकत नाही, आपण यज्ञ करू शकत नाही, काही आपल्याला करता येत नाही. का? ते साधन करण्याकरता लागणारी योग्यताच आपल्याकडं नाही. कृतयुगामध्ये ध्यानाने परमात्मा भेटत होता, पण कृतयुगातल्या सगळ्या जीवाला ध्यान करता येत होतं. आपल्याला सगळ्याला करता येत नाही. एखादा अधिकारी महात्मा करू शकतो. अंतःकरणातले सगळे विकार बाहेर घालवल्याशिवाय देवाला हृदयात आणता येत नाही. देवाला हृदयात आणून त्याच्या आकाराचा वृत्तीप्रवाह चालवल्याशिवाय ध्यान जमत नाही. सगळ्याला हे जमायचं नाही. मग काय करा? त्रेतायुगातला यज्ञ जमतो का बघा? नाही जमत. उचित विधिविधान न कळे न घडे सर्वथा, तुकाराम महाराज वर्णन करतात. योग्य पद्धतीचा यज्ञयागासारख्या कर्माचा विधी आपल्याला पहिल्यांदा कळतच नाही. जेवढा कळाला तेवढा घडत नाही. कुठला यज्ञ करता होत नाही. पूजा तरी जमते का आपल्याला? द्वापार युगात देवाची पूजा केली की देव भेटत होता. पूजा तरी जमते का? पूजाही जमत नाही आपल्याला, कारण पूजेचं वर्म असं आहे, यथा देहे तथा देवे. आपल्या देहाला सुख होण्याकरता जसे उपचार ज्या काळात आपण समर्पण करतो ते तसे उपचार त्या काळात देवाला देणं, याला म्हणायचे पूजा. आपल्याला स्नानाला गरम पाणी लागत असेल, देवाला गरम पाण्याची व्यवस्था पाहिजे. आपल्याला झोपायला गादी लागत असेल, देवाला झोपायला गादी पाहिजे. कोणी केली? झोपायची व्यवस्था कोण करतो देवाची? सांगा. तुम्ही कमी? कोणी नाही. एक पंढरपूरला पांडुरंगाला शयनगृह आहे, बाकी आपल्या घरात काय आहे? कायम विटेवरी उभा. झोपेचा विचार त्याच्या कोणी केलाय का? त्याला खायला लागतं कोणी विचार केलाय का? देवाला नैवेद्य दाखवाच म्हणतं. समर्पण करा कोणी म्हणत नाही. दाखवा म्हणल्याबरोबर हाही जातो, देवाच्या समोर जातो. देवा बघा बरं, खायचं नाही, उचलायचं नाही. खबरदार, खायचे धणी आम्ही आहेत, तुम्ही वासाचे. दाखवायचंच त्याला. आपल्याला पूजा जमत नाही. एक माझं पाहिलेलं उदाहरण सांगतो. एका गावात कीर्तनाला जायचा प्रसंग आला. रात्रीचं कीर्तन झालं, मुक्काम पडला. सकाळी काला होता, माझ्याकडेच कीर्तन होतं. थांबलो. ते ब्राह्मणाच्या घरी का व्यवस्था केली माझी लोकांनी. सकाळी स्नान करून संध्या करत त्याच्या देवघरात बसलो होतो. त्या ब्राह्मणाने स्नान केलं, देवघरात आला आणि देवाची पूजा करायची म्हणून ओरडत जे आला. घरातल्या सगळ्या माणसाला शिवीगाळ करतच आला. विष्णू सहस्रनाम त्याचं तेच होतं. आला, तामण उचललं, देवाच्या खालच्या पायरीला आलो. पायऱ्यावर देव ठेवलेले होते. खालच्या पायरीला तामण लावलं आणि वरच्या देवाच्या पाठीमागं हात घालून एकदाच सगळे ओढून घेतले तामणात. एखादा मजूर खोऱ्यानं माती इतक्या जोरात ओढणार नाही, इतक्या जोरात त्यानं देव ओढले बिचाऱ्याने. पूजा ही पूजा नाही. यथा देहे तथा देवे नाही. एका माणसाचं उदाहरण सांगतात. एक व्यापारी होता म्हणे, लेनदेन बरंच होतं, सावकारी होते.
आणि त्याचं एका माणसाकडे देणं होतं, येणं होतं. तो माणूस बरेच दिवस पैसे देत नव्हता, म्हणून त्यानं माणसाला आपल्या गड्याला पाठवलं, जा रे त्याला धरून आणा, पकडून आणा, कसा देत नाही बघू आज त्याला ठोकूच म्हणे. त्याला बोलवायला माणूस पाठवला आणि यानं स्नान केलं. स्नान करून देवपूजेला बसला सावकार. आणि सावकार देवपूजेला बसल्याबरोबर त्या गड्याने येऊन सांगितलं, मालक त्याला आणल्या म्हणे धरून, काय करायचं? बोलायचं नाही, आता देवपूजेला बसलाय ना. पण तो आला हे ऐकल्याबरोबर जो राग आला, त्या रागाच्या भरात कर्कचून समोरचा पांडुरंग उचलला, दात आवळले, जानव्याने कर्कचून त्याला बांधून पळीनं ठोकायला लागला. म्हणजे असं त्याला मारा. त्या आणलेल्या माणसाला असं बांधण ठोका हे सांगायचं, पण ते ठोका हे सांगाय करता देवालाच जानव्याने गुंडाळलं, ठोकणं सुरू केलं. पूजा काही पूजाही करू शकत नाही आपण, मग काय करा? कसंही करता येतं असं साधन म्हणजे नामस्मरण, ते करा. कलिदोषातून निर्मुक्त राहता येतं. सगळं सांगता सांगता राजाच्याकडं पाहिलं. अंतकाळाला आहे. शुकाचार्य विचार करतात, राजा परीक्षितीचा अंतकाळाला आहे, याचा प्रलय होणार आहे. प्रलयाचा अर्थ याला समजून दिला पाहिजे, म्हणून त्याला सांगितलं प्रलय 4 प्रकारचा असतो: नित्य, नैमित्तिक, प्राकृतिक, आत्यंतिक. नित्य प्रलय, वस्तूच्या स्वरूपात क्षणाक्षणाला होणारा बदल नित्य प्रलय. प्रवचनाला येऊन बसताना जेवढे आपण तरुण होतो, आत्ता तसे तरुण राहिलो नाही. इथून उठून जाताना अजून म्हातारे होणार आहोत. क्षणाक्षणाला हे तारुण्य वगैरे जे बदलत जातं ना, हा वस्तूचा होणारा नित्य प्रलय आहे. नित्य प्रलयाच्या नंतर नैमित्तिक प्रलय. इंद्राचं आयुष्य संपल्यावर भूः भुवः स्वहा या 3 लोकाचं जलमय होणं नैमित्तिक प्रलय आहे. एक ब्रह्मदेवाचं आयुष्य संपल्याच्या नंतर वरचे 7 लोक, खालचे 7 लोक, अतल वितल सुतल रसातल तलातल महातल पाताळ हे खालचे, आणि भूः भुवः स्वहा महाः जनाः तपः सत्यम हे 7 वरचे. या 14 लोकाचा मिळून असलेला ब्रह्मांडाचा पसारा सगळा नष्ट होऊन सत्व रज तम हे 3 गुण शिल्लक राहणं, प्रकृती तेवढी शिल्लक राहणं, याला म्हणतात प्राकृतिक प्रलय. आणि ब्रह्मज्ञान झालेल्या महात्म्याच्या बाबतीमध्ये प्रकृतीही शिल्लक न राहता एक परमात्माच शिल्लक राहणं, हे मोक्षाची अवस्था प्राप्त होणं, हा आत्यंतिक प्रलय. राजाला शुकाचार्यांनी सांगितलं, म्हणे राजा, आत्यंतिक प्रलय म्हणजे परमात्मा स्वरूपाचा साक्षात्कार झाले आणि जग नावाची भानगड प्रतीतीला न येणं, हा आत्यंतिक प्रलय तुला आत्तापर्यंतच्या मी केलेल्या उपदेशानं साधलेला आहे. आता शरीर मेलं, तो प्रलय झाला, याचं वाईट वाटायचं कारण काय? समजावून दिलं त्याने. शरीराच्या विषयी तो राजा व्यवस्थित रीतीनं ज्ञान संपादन कर. हे शरीर मागं नव्हतं, पुढं राहणार नाही. जन्माच्या पूर्वी शरीर नव्हतं, मेल्याच्या नंतर राहणार नाही. मग मध्यभागात जे दिसतं ते तरी आहेच का? आपण मागं उदाहरण पाहून आलो. ब्रह्मगिरीहून जी निघत नाही, समुद्राला मिळत नाही, अशी मृगजळाची नदी मध्यभागी भासली तरी नाहीच नाही. त्याप्रमाणे शरीर मागही नव्हतं, पुढेही नाही, मध्यभागात दिसलं तरी नाहीच नाही. शरीराचा मोह धरू नको राजा. तक्षक येईल, तुला दंश करील, शरीर पडेल, वाईट वाटायचं कारण नाही. ब्रह्मस्वरूपाच्या चिंतनात तो राहा. शुकाचार्याने अंतिम उपदेश केला राजाला असा. राजाने तो ऐकला, लक्षात ठेवला. शुकाचार्यांचं शेवटचं पूजन केलं, नमस्कार केला. शुकाचार्य सभेतून निघून गेले. आलेले सगळे ऋषी मुनी जपी तपे सगळे निघून गेले. राजा परीक्षिती मात्र ब्रह्मचिंतन करत, कृष्णलीलाचं अनुस्मरण करत, तक्षक माझ्याकडे येईल, मला दंश करेल, या चिंतनामध्ये बसून होता. राजाच्याकडे तक्षक निघाला. रस्त्यानं येताना त्या तक्षकानं ब्राह्मणाचं रूप घेतलं होतं. निघाला, रस्त्यानं चालला. रस्त्यात त्याला दुसरा एक ब्राह्मण भेटला, कश्यप. तक्षकन कश्यप दोघे रस्त्यानं चालले. चालता चालता बोलता बोलता तक्षकाने कश्यपाला विचारलं, कोण तुम्ही? माझं नाव कश्यप. कुठं निघाला? राजा परीक्षितीकडे. कशाला? मला सर्पाचा विष उतरवता येतं. राजाला तक्षक दंश झाला की विष उतरवायला मी निघालो. विष उतरवता येतं? तक्षकाचं उतरवता? तक्षक विचारतोय. तक्षकाचं उतरवता? तक्षक नाही, तक्षकाच्या बापाचं उतरवतो म्हण. माझ्याकडे मंत्र सामर्थ्यच तसं आहे. उतरवता? हो म्हणे. तक्षकानं सांगितलं, मीच तक्षक आहे. असे नस म्हणे, मला काही काळजी नाही. सामर्थ्य बघू म्हणे, तुमचं मंत्र सामर्थ्य कसं आहे. मी आता इथे एका झाडाला चावतो, त्या तक्षकानं झाडाला दंश केला, झाडाची राखच झाली. दाखवा म्हणे मंत्र सामर्थ्य. यानं मंत्र प्रयोग केल्यावर राखेतून झाड पुन्हा उभं राहिलं. माझं सामर्थ्य असं आहे म्हणे, मंत्र सामर्थ्य हे आहे. मी जाणार आहे राजाकडं. ये तू ये, मी येतो.
कश्यपाला त्यानं विचारलं म्हणे. तक्षक विचार करायला लागला, माझ्या सामर्थ्याचा काही उपयोगच नाही म्हणे हा तिथं आल्यावर. शाप झाला, माझ्या दंशानं राजाला मरण, काही उपयोग नाही, काय करू. तक्षकानं विचारलं, तू का चाललास राजाकडे? तर म्हणलं मला दारिद्र्य, पैसा पाहिजे. तुला इथंच पैसा दिला तर मी येत नाही म्हणलं राजाकडे, काय करायचं. तक्षकानं पाताळातलं धन काढून त्याला दिलं आणि सांगितलं इथे राहा. तो धनाच्या मोहानं तिथंच राहिला. राजाकडं तक्षक गेला, तक्षकाचा दंश झाला, राजाचा देह पडला. जन्मेजय नावाचा राजाचा जो मुलगा होता त्यानं राजाची उत्तर क्रिया केली. सर्पसत्र सुरू केलं यानं. माझ्या बापाला सर्पदंशानं मरण आलं, सर्पाची जातच संपवतो म्हणला जगातून. यज्ञ सुरू केला. एका जातीचे सर्प सगळे येऊन अग्निकुंडामध्ये पडायला लागले. होम चालू झालं. तक्षक काही येईना. तक्षकाला इंद्राने आश्रय दिला. विचारलं यानं ब्राह्मणानं, का तक्षक येत नाही म्हणे. माझं तर वैर त्याच्याशी आहे मुळामध्ये. नाही म्हणे, त्याला इंद्रानं आधार दिला. मग आपल्या शत्रूला आधार देणारा तो आपला शत्रूच असतो म्हणे. त्या तक्षकाला जर जाळायचं असलं आणि इंद्र जर येऊ देत नसला तर इंद्रासहित आणून जाळा म्हणला याला. सेंद्राय तक्षकाय स्वहा म्हणा, इंद्रासहित तक्षकाची आहुती देतो म्हणा. आणि तशा पद्धतीचा आहुतीचा प्रयोग सुरू व्हायला लागल्याबरोबर बृहस्पती समोर झाले आणि त्यांनी सांगितलं, असं करू नको राजा, कोणी कोणाला मारत नसतं रे. तुझा बाप मेला त्याच्या कर्मानं मेला, तक्षकाचा दंश निमित्त झालं, जाऊ दे, सोडून दे. तक्षकाने अमृतपान केले, त्याचं वैर सोडून दे, त्याला मारायचा विचार सोडून दे. राजाने तो विचार सोडून दिला. वेगळ्या मग याच्या पुढची जी कथा आहे ती सगळीच्या सगळी सूत आणि शौनकादिक ऋषीला सांगितलेली आहे. भागवत सुरू कुठून झालं? सूत शौनकाच्या संवादातून. सूतांना शौनकादिकांनी कथा सांगा म्हटल्यानंतर राजा परीक्षितीला शुकाचार्याने सांगितलेली कथा त्यांनी मध्यंतरी विस्तारानं सांगितली. शुकाचार्य निघून गेले, राजा परमगतीला प्राप्त झाला. मग पुढची कथा पुन्हा सूतांनी शौनकादिक ऋषींना सांगितली. जन्मेजयाच्या राज्याचा विचार सांगितला. सगळ्या शास्त्राचा विभाग जो व्यासमहर्षींनी करून ठेवलेला होता तो कसा आहे त्या संदर्भातला विचार सांगितला. मार्कंडेयाचं चरित्र विस्तारानं सांगितलं. मार्कंडेयाला मायेचं दर्शन झालं, मार्कंडेयावर शंकराची कृपा झाली, सगळा चरित्र विस्तार मार्कंडेयाचा ऋषींना सगळ्या सूतांनी सांगितलं. आणि मग एका अध्यायामध्ये भगवंताची अंग, उपांगन, देवाच्या अंगावर असणारी आयुध यांचा विशेष अर्थ काहीतरी आहे असा विचार सूतांनी सांगितला. देव उगीच मुकुट घालून बसतो असं नाही, कौस्तुभमणी उगीच धारण करतो असं नाही, वैजयंतीमाला उगीच धारण करतो असं नाही, त्याला प्रत्येकाला अर्थ आहे. कानातली देवाच्या मकराकार जी कुंडले आहेत ना त्याचा अर्थ सांगताना सूतांनी सांगितलं, बिभरती सांख्यम योगंच देव मकर कुंडले. सांख्यशास्त्र आणि योगशास्त्र ही देवाच्या कानातली दोन मकर कुंडले आहेत म्हणे. देवाच्या गळ्यातला कौस्तुभ म्हणे आत्मतेज आहे, बिभरती स्वात्मज्योती. कौस्तुभ व्यपदेशेन स्वात्मज्योती बिभर्त्यजः. कौस्तुभाच्या निमित्तानं भगवंताने आत्मतेज धारण केले. देवाच्या गळ्यातली वनमाला म्हणजे माया आहे, स्वमायाम वनमालाख्याम. देवाच्या अंगावरचा पितांबर म्हणजे वेद आहेत, वासच्छंदमयम पीतम. सगळ्या अंगोपांगाचा अर्थ सांगितला. आणि मग शेवटी सुताने श्रीमद भागवत जे एवढं विस्तारानं सांगितलं त्याचा संक्षेप सांगितला. भागवतात एकूण 100 विषय आहेत, त्या 100 विषयाचा उल्लेख केला. हे आलं, हे कथानक आहे, हा विषय आहे. शतविच्छेद संयुत हा भागवताचं लक्षणच आहे. 100 विषय भागवतात आलेले आहेत. असा भागवताचा विषयाचा विचार केला. वेगळे पुराण त्यांची महात्म्य सांगितली आणि शेवटी भागवताचा महिमा सांगून हे पुराण इथं पूर्ण व्हायला लागलं. श्रीमद्भागवतम पुराणममलम यद्वैष्णवानां प्रियम. भागवत हे निर्मल पुराण आहे, वैष्णवांना ते अतिशय प्रिय आहे. यस्मिन् पारमहंस्यमेव ममलम ज्ञानम परम गीयते. परमहंस पदवीला प्राप्त झालेल्या महात्म्याच्या ठिकाणी असलेल्या निर्मल ज्ञानाचं भागवतात गायन आहे. यत्र ज्ञान विराग भक्ती सहितम नैष्कर्म्यम आविष्कृतम. ज्ञान वैराग्य भक्ती सहित नैष्कर्म्य स्थितीचं वर्णन भागवतामध्ये आहे. आणि तत् शृण्वन प्रपठन विचारण परो भक्त्या विमुच्य नरः. अशा या ग्रंथाचं श्रवण, पठन आणि विचार करणारा मनुष्य भक्तियुक्ततेनं मुक्त होतो असा विचार सांगितला. भागवताचा महिमा गाऊन शेवटी भागवताच्या श्रवणानंतर आपण देवाच्या चरणाला काय मागायचं ती प्रार्थना आहे. ती प्रार्थना सगळ्यांनी म्हणायची आहे. 2 श्लोक आहेत, मी थोडासा भाग श्लोकाचा सांगतो. आपण सगळ्यांनी हात जोडून माझ्याबरोबर म्हणायचं आहे. भवे भवे यथा भक्तिः पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वन्नो यतः प्रभो.
नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनः तन्नमामि हरिं परम्. भागवताच्या श्रवणानंतर अशी भगवंताच्या चरणाला प्रार्थना करायला सांगितली की देवा, जन्मजन्मांतरामध्ये तुमच्या चरणाची भक्तीच आम्हाला प्राप्त झाली पाहिजे अशी आमची अवस्था करा. भागवत श्रवण करून मोक्ष मागायचा नाही, भागवत श्रवण करून माझं कर्मानुष्ठान व्यवस्थित होऊ दे म्हणायचं नाही, भागवत श्रवण करून माझा संसार व्यवस्थित चालू दे देवाला म्हणायचं नाही. मग काय करायचं? देवा जन्मांतर दे. तुकाराम महाराजांनी सुद्धा भगवंताच्या चरणाला अशीच प्रार्थना केलेली आहे. जन्मांतरे माझ जन्मांतरे माझ तैसी देई देवा जेणे चरण सेवा घडे तुझी जेणे चरण सेवा. जन्मांतरे माझ देवा जेणे चरण सेवा चरण सेवा. जन्मांतरे मज तैसी देई देवा जन्मांतरे मज तैसी देई देवा जन्मांतरे मज तैसी देई देवा जेणे चरण सेवा घडे तुझी जेणे चरण सेवा. जन्मांतरे मज जन्मांतरे मज तैसी देई देवा जेणे चरण सेवा पैसे देई देवा जेणे चरण सेवा घडे तुझी. देवा तुझ्या चरणाची सेवा घडली पाहिजे अशीच जन्म जन्मांतर आम्हाला द्या. घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. हे तुकाराम महाराजासारख्या श्रेष्ठ भक्ताची प्रतिज्ञा आहे. आणि जन्मांतरे मज तैसी देवी देवा जेणे चरण सेवा घडे तुझी ही आपल्यासारख्या सामान्य भक्ताची भगवंताच्या चरणाला प्रार्थना आहे. जन्मजन्मांतर द्या देवा, आम्हाला जन्माचा कंटाळा नाही, आम्हाला जन्माचं दुःख नाही, आम्हाला जन्माची यातना नाही वाटणार नाही. सुखे घेऊ जन्मांतरे, सुखानं आम्ही जन्मांतरे घ्यायला तयार हो, पण काय करा? तुमच्या चरणाची भक्ती आम्हाला त्या जन्मजन्मांतरात घडली पाहिजे अशी देवा आमची अवस्था करा. ही देवाच्या चरणाला भागवताच्या शेवटी प्रार्थना. भागवतात शेवटी मंगलाचरणी करताना सांगितल्या त्या देवाचं नामसंकीर्तन केलं म्हणजे सगळी पापं जातात आणि त्या देवाला केलेला नमस्कार दुःखाचा नाश करतो. म्हणून देवाला नमस्कारही करायचा आणि देवाचं नामस्मरणही करायचं. नामस्मरणाने पापनाश, दुःखाचं कारण नामस्मरणानं जातं आणि दुःख नावाचं कार्य देवाला केलेल्या नमस्काराच्या योगानं निवृत्त होतं. कार्य कारणासहित जावं याच्याकरता देवाचं नामस्मरणपूर्वक देवाला नमस्कार करणं असा विचार भागवताच्या शेवटच्या मंगलाचरणातून इथं सांगितलं. इथं भागवत आपलं संपलं. भागवत पुराणाचं श्रवण आपण केलं, त्याच्यातून भगवंताच्या चरणाला करायची जी प्रार्थना आहे त्या संबंधातला विचार आपण पाहिला. 7 दिवसपर्यंत आपण सर्वांनी भागवताची कथा ऐकली. आपल्याला सर्वाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत, कारण आपली वेळ जी ठरली होती त्या वेळेच्या मर्यादेच्या कितीतरी पुढं जाऊन आपली ही कथा चालत होती. वस्तुतः असं मर्यादेच्या पलीकडे जाणं हे वक्त्याच्या मर्यादेत बसत नाही, पण मर्यादा ते क्रम करूनही मी जी भगवंताची कथा सांगितली ती आपण सर्वांनी माझा अपराध पोटात घालून श्रवण केली, त्याच्याबद्दल तुम्हाला सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. श्रोत्यांनी जर अशी अंतःकरणाची तयारी दाखवली नसते तर रसभरीतपणानं आपल्याला कथा करता आली नसते. वेळेच्या मर्यादेत करायचं म्हणलं तर मग रस थोडासा वितळला असता. कमी पद्धतीनं ही कथा आपल्याला करावी लागली असते, पण आनंदानं ही कथा आपल्याला करता आली. आपल्या कृपेनं ही कथा करता आली. कथा आपली आता संपते, विराम पावते. या कथेच्या निमित्तानं आपल्याला सर्वांना काही मागायचं आहे. ते मागणं असं आहे, आपल्याकडे जे कोणतं सत्तत्व असेल त्या सत्तत्वाचा विनियोग आपण सर्वांनी परमार्थासाठी करावा. योग्य पद्धतीनं त्याचा विनियोग जर आपण केला तर आपलं सज्जन पण सिद्ध होतं. माणसाकडं जे काही आहे ते सज्जनाकडेही आहे आणि दुर्जनाकडेही आहे. जे दुर्जनाकडं आहे तेच सज्जनाकडे आहे, जे सज्जनाकडे आहे तेच दुर्जनाकडे आहे. फक्त विनियोग कसा चालला आहे
याच्यावर सज्जन दुर्जन पण अवलंबून आहे. एक भर्तृहरीचा श्लोक आहे पहा. विद्या विवादाय धनम मदाय शक्ती परेशान परिपीडनाय खलस्य साधोर विपरीतमेत ज्ञानाय दानाय च रक्षणाय. विद्या सज्जनाकडेही आहे दुर्जनाकडेही आहे. संपत्ती सज्जनाकडेही आहे दुर्जनाकडेही आहे. शक्ती सज्जनाकडेही आहे दुर्जनाकडेही आहे. पण विनियोग कसा करतो याच्यावर सज्जन दुर्जन पण अवलंबून आहे. आपल्याकडे असलेली विद्या वादविवादाकरता वापरली की दुर्जन म्हणा, आणि आपल्याकडे असलेली विद्या ज्ञानाकरता वापरली सज्जन म्हणा. आपल्याकडे असलेली संपत्ती उन्मत्त होण्याकरता वापरली दुर्जन म्हणा, आणि आपल्याकडे असलेली संपत्ती दानाकरता वापरली सज्जन म्हणा. आपल्याकडे असलेली शक्ती दुसऱ्याला पीडा देण्याकरता वापरली दुर्जन म्हणा, आणि आपल्याकडे असलेली शक्ती सर्वांना संरक्षण देण्याकरता जो वापरतो सज्जन म्हणा. सज्जन पण दुर्जन पण त्याच तत्वानं पण कसा विनियोग केला याच्यावर आपल्याला वेगळेपणानं जे लक्षात घेता येतं ना, ते आपल्याकडे असलेल्या या सत्तत्वाचा विनियोग सज्जनपणाच्या कार्यात करून आपलं सज्जनपण प्रत्येकाने सिद्ध करून देण्याकरता प्रयत्न केला पाहिजे. एवढंच सगळ्याच्या चरणाला विनंती करून सांगणं आहे. माणसाने अजून एक दुसरा विचार आहे. आपल्यात आपसात असलेले मतभेद सगळे सोडल्याच्या शिवाय सध्याच्या काळात धर्माला उन्नत अवस्था प्राप्त होणं अवघड आहे. आपल्यात संप्रदायाचे मतभेद आहेत, सिद्धांताचे मतभेद आहेत, जातीचे मतभेद आहेत. या सगळ्याचा समन्वय झाला पाहिजे. अजून एक काय आहे, भागवत सांगून हे सगळं मी तुमच्याजवळ जे बोलतो ना, हे एक प्रकारानं माझं दक्षिणा मागणंच चालू आहे. फुकट सांगायची सवय नाही, त्याच्यामुळे तुम्हाला काहीतरी मागितल्याशिवाय राहत नाही. मागताना काय मागायचं, सगळ्यात महत्त्वाचं मागणं असं आहे की कोणाकडे काही एखादा दुर्विकार असला, दुराचार असला, दुर्व्यसन असलं तर हे सोडून द्या. हीच मोठी दक्षिणा आहे. परमार्थाचा विचार करा, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करा, संतांच्या वाङ्मयाचा विचार करा, संतांच्या वाङ्मयाचा उच्चार करा. संत महात्म्याने सांगितलेल्या आचरणाच्या प्रमाणे वागायचा एक कणभर तरी प्रयत्न करा. कल्याण निश्चित त्याच्यात सामावलेलं आहे. संतांनी सांगितलेला सगळा उपदेश आत्मसात करणं एक ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजाला शक्य, आपल्याला ते शक्य नाही. हे जरी खरं असलं, आपल्याला ज्ञानोबाराय तुकोबाराय होता येत नसलं तरी त्यांच्या पायाजवळ बसायची लायकी तरी संपादन करता येते की नाही. ते संपादन करण्याकरता म्हणून आपल्याला जे करता येईल ते करा. परमार्थी व्हा, देशसेवा करा, धर्मसेवा करा, संप्रदाय सेवा करा, परंपरा सांभाळा, परोपकाराची भावना ठेवा. जेवढ्या प्रमाणात आपल्याला ते शक्य आहे तेवढ्या प्रमाणात हे करत राहणं, याच्यामध्येच भागवताचं आपण सर्वांनी यथायोग्य रीतीने श्रवण केल्याची फलश्रुती सामावलेली आहे असं मला वाटतं. 7 दिवसपर्यंत या कथेचं आयोजन या ठिकाणी झालं. संत वचनामृत मंडळाची सगळी मंडळी जवळजवळ 2 महिन्यापासून अगोदरपासून कार्यरत होते आणि त्यांनी हे कार्य व्यवस्थित रीतीनं, सर्वांग सुंदरतेनं, वैभवानं, शोभेनं पार पाडून घेतलं. ही आनंदाची गोष्ट आहे. परमात्मा पंढरीनाथांनी, ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांनी त्यांच्याकडून अशी सेवा सतत करून घ्यावी. सेवेत स्वार्थ कुठलाच नाही. सगळीच्या सगळी मंडळी निस्वार्थपणानं, सेवाबुद्धीनं, सद्गुरूविषयीच्या आदराच्या भावनेनं या सेवा कार्यात प्रवृत्त झाली. द्यावे तेवढे धन्यवाद याही मंडळीला थोडेच आहेत. ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांचे आशीर्वाद यांच्या पाठीशी सतत असावेत एवढंच ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या चरणी प्रार्थना करून मागणं आहे. परवा बोलता बोलता बलराम दादाला, शेषाला मोठेपण जे भगवंतांनी दिलं, तिथं मी असं विनोदानं बोलून गेलो होतो की एखादा माणूस आपल्याबरोबर कामात यावा असं वाटतं, तो जर यायला तयार नसला तर लोक त्याला अध्यक्ष करतात. संत वचनामृत मंडळात आता 5-7 वर्षात झालेल्या कार्यक्रमात अध्यक्ष जे बदलून झाले त्याच्यातला एकही अध्यक्ष त्या वर्णनाचा नाही. अध्यक्षाची पदवी द्या न द्या, सेवा त्याच पद्धतीनं होत राहणार आहे. अशा वृत्तीची हे सगळे माणसं आपल्याला मिळाली, आनंदाचं आहे. असंच कार्य या मंडळीकडून सतत घडत राहावं. वैयक्तिक कोणाचंही नाव घेत नाही, कारण सगळंच्या सगळं मंडळ तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत राहिलेलं आहे. सर्वांनी केलेल्या
सेवा कार्याची फलश्रुती म्हणून भगवंतांनी त्यांच्यावर कृपा करावी. सर्व श्रोत्यांच्यासाठी म्हणून अकल्प आयुष्य आणि त्या सगळ्या आयुष्यामध्ये भगवंताची सेवा, देशाची सेवा, धर्माची सेवा हेच कार्य आपल्याकडून सतत घडत राहावं अशी परमात्म्याच्या चरणाला सर्वांच्यासाठी प्रार्थना करून मी या ठिकाणी थांबतो. महाराजांनी अतिशय हृदय शब्दात समारोप केला. गेली 7 दिवस आपण भगवंताचं हे सगळं श्रवण करतो आहोत. गवत्याच्या पात्यासारखं आता कलियुगामध्ये आपण रामनाम स्मरायचं आहे. म्हणजे कितीही गडगडत संकट आली तरी ती आपण नक्की दूर करू शकू असं आपल्याला म्हणता येईल. आपण 7 दिवसामध्ये एका वेगळ्या दुनियेमध्ये होतो. द्वंद्वातून निर्द्वंद्वाकडे नेणारा भगवंत काल आपण पाहिला त्या रास क्रीडेमध्ये. लोणी चोरणारा निर्मचित्त आपलं चोरणारा आहे. नंदाघरचं लोणी मित्रांना वाटणारा कृष्ण म्हणजे ब्रह्मानंद वाटणारे कृष्ण आहे असं म्हणायला हरकती नाही. तेव्हा अशा या भगवंताची कथा आपण ऐकली. अनेक गोष्टींचे प्रणेते भगवंत आहे, ते नव्याने सांगायची गरज नाही. काल मी देशमुखांच्याबद्दल सांगितलं होतं, त्यांचं निवेदन वाचून दाखवलं होतं. ते आज खुद्द इथे आलेत. 1-2 मिनटं त्यांना बोलायचं आहे. तत्पूर्वी महाराजांचं या ठिकाणी सत्कार होणार आहे. सत्काराच्या आधी 1-2 मिनटं फक्त देशमुखांना बोलण्याची इच्छा आहे, ती त्यांना नक्की आपण देऊ. काल ते आले नव्हते, इथे देहभान विसरून ते नाचत होते. त्यांचा अनुभव मी काल कथनही केला होता, पण आज त्यांना परत महाराजांच्याबद्दल काहीतरी सुचलेलं आहे, ते त्यांना सांगण्याची इच्छा आहे. महाराजांची पुस्तकं या ठिकाणी आलेली आहेत. आज त्याचा लाभ आपल्याला घेता येईल. आणि शोभायात्रेची तयारी होते आहे. यांचं निवेदन किंवा त्यांनी एक काव्य आणलं आहे ते आपण ऐकू आणि मग महाराजांचा सत्कार. किती वर्णू पामर मी महाराजाची कीर्ती, गजेंद्रासम असे बळकट ही मूर्ती. एकनाथ महाराजांचे पुण्यशील सुपुत्र, भागवताचे गावोगावी करती हे सत्र. मेंदूतील रक्तस्रावाने होतो मी त्रस्त, भागवताचे मग मिळाले जालिम हे अस्त्र. गुंडा महाराजाच्या मुखातून भागवत हे ऐकता, वृद्ध आजारी अशक्त दिसती हो पळता. भीवरेच्या तिरी म्हणता भरते येते उरी, कथा सांगण्याची महाराजांची रीत असे खरी. महाराजांचे शब्द ऐकता लाभे किती हो बळ, कथा सांगण्याची त्यांची वेगळीच तळमळ. अशा सत्पुरुषाला मी करू किती वंदन, सुगंध दरवळे आपोआप जिथे हे सुगंध. अतिशय हृदय भावना त्यांनी व्यक्त केला. यानंतर महाराजांचा सत्कार संत वचनामृत मंडळातर्फे होतो आहे व्यासपीठावर. अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, मार्गदर्शक ही सगळी मंडळी, संत वचनामृत मंडळातले हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी महाराजांचा आहेर, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करतायत, स्वागत करतायत, वंदन करतायत. थोडंसं भाविकांनाही दिसावं यासाठी आपण थोडेसे मागे जर झालो सगळेजण संत वचनामृत मंडळाचे कार्यकर्ते, तर भाविकांनाही हे दिसू शकेल अशी विनंती आहे. यथोचित सत्कार गौरव महाराजांचा या ठिकाणी होतो आहे. महाराजांचं अध्यात्माच्या क्षेत्रातलं नेतृत्व, त्या क्षेत्रातलं त्यांचं कर्तृत्व, त्या क्षेत्रातलं त्यांचं वक्तृत्व, भातृत्व भाव, मातृत्व भाव हा सर्वच आपल्याला गेली 8 दिवसापासूनही गेली 7 वर्षापासून आपण पाहतो आहोत. तेव्हा त्याचा हा सत्कार आहे. आपल्याला या ठिकाणी दरवर्षी अतिशय रसाळ अशा वाणीनं ते मंत्रमुग्ध करतात. कृष्णाचं सगळं आपण ऐकलं. कृष्णम वंदे जगद्गुरु का म्हणतात ते आज कळलं. कोणतीही गोष्ट कृष्णार्पणमस्तू आपण म्हणतो ते का म्हणतो ते आज कळलं. कोणत्याही देवाचं नाव घेऊन अर्पणमस्तू म्हणत नाही, तर आपण कृष्णार्पणमस्तूच म्हणतो.
पहिल्या दिवशी मी म्हणालो होतो की आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेवम नमस्कारम केशवम प्रति गच्छति. जसं पावसाचं पाणी नद्या नाले ओहोळ सगळ्यांना म्हणून सागराकडे जातं, तसं कुठल्याही देवाचा नमस्कार कृष्णापर्यंत पोचतो. तेव्हा हे सगळं भागवत कृष्णाचं सगळं चरित्र अनेक संदर्भासह आपण ऐकून अतिशय मंत्रमुग्ध झालो. काही अनुभव आले, ते अनुभव काही एक दोघांनी सांगितले. एक अनुभव मला आला तो सांगतो. मोठा मजेशीर अनुभव आहे. सकाळी मी निघत असताना काही आमच्याच भागातले काही तरुण मंडळी गाणं ऐकत होते. मी त्यांना म्हणालो भागवताला चला, गाणी छान आहेत. ते म्हणाले किती सुंदर गाणे, तुम्ही ऐका. म्हणलं कोणतं गाणं आहे? अलीकडचं गाणं होतं ते, अगर तुम मिल जाओ जमाना छोड़ देंगे हम, असं एक गाणं होतं. दुसरं एक गाणं लागलं, साजन मेरा उस पार है मिलने को दिल बेकरार है, अशी गाणी चालली होती. मी म्हणालो ठीक आहे, पण ही गाणी देवाच्यासाठी म्हणून आपण उपयोगात आणून भागवत तर ऐकायला चला. त्यांना ते फारसं आवडलं नाही, पण थोडंसं कृष्णाबद्दल, भागवताबद्दल, द्वारका नगरीबद्दल, महाराजांच्या बद्दल मी बोललो. ऐकून घेतलं त्यांनी, काना वेगळं केलं. मी निघालो, इकडे आलो आणि नंतर जवळपास सुरू झाल्यानंतर 1.5 तासांनी मला SMS आला की आम्ही मंडपात आहोत. तेव्हा साजन मेरा उस पार है, कृष्णाला साजन माना, काही हरकत नाही हे गाणं म्हणा. अगर तुम मिल जाओ जमाना छोड़ देंगे हम, म्हणा गाणं रोज, पण कृष्णाला उद्देशून म्हणा. आणि त्यांनी जर असं म्हटलं ना, आपणही म्हटलं तर मी म्हणतो कलियुगामध्ये सांगितलं आपल्याला महाराजांनी की नामस्मरणाचं महत्व आहे, ते नामस्मरण आहे. या ठिकाणी शोभायात्रेत सामील झालेले सगळे कृष्णरूप सज्जात आलेली सगळी गोपाळ मंडळी आहे, ते व्यासपीठावर येतील. ते व्यासपीठावर येईपर्यंत आपण टाळ्यांनी त्यांचं स्वागत करू. त्यांची नावं मी वाचतो आणि महाराजांच्या हस्ते त्यांना आधीच बक्षिसं देऊन आपण त्यांचं कौतुक करू. खरं म्हणजे कृष्णाला बक्षीस देणारे आपण कोण, परंतु काही ना काहीतरी कृष्ण भक्तिभावाने सगळं घेत असतो. तेव्हा या ठिकाणी कृष्णा शिंदे, नावच कृष्ण आहे आणि तो श्रीकृष्णाच्या सज्जात आलेला आहे. कृष्णा शिंदे श्रीकृष्ण झालेला आहे. सिद्धी कोटगिरे, कृष्णा शिंदे श्रीकृष्ण, महाराजांनी त्यांचं कौतुक करावं. कृष्णा शिंदे श्रीकृष्णाच्या भूमिकेत आहे. सिद्धी कोटगिरे राधेच्या भूमिकेत आहे. रघुवंश पारीख बलरामाच्या भूमिकेत आहे. हर्षदा देशमुख मीरा, आदित्य पौळ वसुदेव. खरं म्हणजे आधी वसुदेव मग कृष्ण असं म्हणायला पाहिजे होतं, पण चालतं, सगळे एकच आहेत. ऋतुजा काष्टेवाड देवकी, अजय शिंदे सांदीपणी, ओम आडे कंस. कंस सुद्धा शोभायात्रेत आहे. कंसामुळे सुद्धा शोभा येते, आपण थोडंसं लक्षात घेतलं म्हणजे समजेल. प्रथमेश पवार शेषनाग, राघवेंद्र कुलकर्णी हाही कृष्णाच्या भूमिकेत आहे. सगळीकडे कृष्ण कृष्णच आहेत. कृष्ण अनेक ठिकाणी कृष्ण दिसतोय. इशिता बोंडेलवार गोपिका, साक्षी बोकारे गोपिका, आर्या बोकारे गोपिका, स्वप्नजा गोंगडे गोपिका. ह्या सगळ्या असे बालकलाकार आलेले आहेत. ज्ञानप्रबोधिनी शाळेचे हे आहेत. त्या शाळेचे सर्व आणि विशेषतः संचालक पारसेवार पती पत्नी या दोघांनी फार मोठी मेहनत घेतली. सृष्टी सरपतवार कृष्णाच्या भूमिकेत आणि श्वेता देशमुख राधेच्या भूमिकेत. परम सक्करवार कृष्णाच्या अनेक कृष्ण आता यायला लागलेत. सगळं मंगलमय कृष्णमय सगळं झालेलं आहे. तेव्हा एकच कृष्ण नाही, अनेक कृष्ण या ठिकाणी आलेले आहेत. जसं त्या अर्जुनाला कृष्णाचे सगळ्या जगात कृष्ण दिसला आणि कृष्णाने विश्वरूप दाखवलं, तसं आपल्याला हे सगळं कृष्णरूप दिसतं आहे. तेव्हा ज्ञानप्रबोधिनी शाळेचे आम्ही आभारी आहोत. श्री पारसेवार आणि श्री सौ पारसेवार यांचेही आम्ही आभारी आहोत. त्यांच्या शाळेचे आभारी आहोत. पालक वर्गाने आपल्या मुलांना या पद्धतीने इथं पाठवलं, त्यांचेही आभारी आहोत. शोभायात्रेची तयारी होते आहे. तेव्हा अजून 1-2 सूचना की महाराजांची पुस्तकं काही जणांची मागणी होती, ती आलेली आहेत. आपल्याला पुस्तकाचा लाभ घेता येईल. गजानन महाराजांच्या पोथीचं काय म्हणू पारायण या ठिकाणी 14, 15, 16 3 दिवस आहे. ज्याला भाग घ्यायचं त्यांनी प्रवेशद्वारावर नोंदवावी. प्रकट दिनानिमित्त ती पारायण होणार आहेत. तेव्हा भागवताचं अशा पद्धतीनं आपण निरूपण ऐकलं. पण मी आधी म्हणण्यासारखं इथून खरं
भागवत आपल्या मनात सुरू झालं पाहिजे. घरी गेल्यानंतर भगवंताचं चिंतन आपण सतत केलं पाहिजे. नामस्मरणाचं महात्म्य सांगितलेलं आहे कलियुगामध्ये. म्हणून जात पात गोत असो काही कान्हा, राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. आचार विचार उच्चार असो काही कान्हा, राम कृष्ण हरी जय जय भावाने म्हणा. हा भाव घेऊन आपण भगवंताचं स्मरण केलं तर भगवंताचं ते सहस्र पैलू असलेलं दर्शन आपल्याला मानसिक होईल. एखाद्या विस्तवावर हिंग खडा जसा फुलावा झुलावा खुलावा तसं भगवंताचं ते व्यक्तिदर्शन आपल्या मनापुढे येईल आणि भगवंताचं स्मरण आपण सदैव करत राहू. ही भूमिका घेऊन आपण आजपासून जायचंय घरी. उद्यापासून थोडंसं 9 साडेनऊ वाजले की सुनं वाटेल. आपल्याला सवय झाली होती, पण आपण उद्यापासून 9 ते 12 9 ते 2 9 ते 1 आपल्याच घरी बघसू ना भागवत म्हणत मनाने चिंतन करत. ही सवय आपण लावून जर ठेवली तर हे आपण जे श्रवण केलं त्या श्रवण धन्य झालं, श्रवणाचं काहीतरी पुण्य पदरात पडलं असं आपल्याला म्हणता येईल. यानंतर आरती होईल. आरतीनंतर दर्शन आज नाही म्हणजे शोभायात्रेनंतर दर्शन होईल. शोभायात्रेहून आल्यानंतर दर्शन महाराजाचं घेता येईल. खरं म्हणजे आता बसल्या जागी सर्वांना अतिशय चांगलं दर्शन होते. नंतर एवढा गोंधळ सावळा गोंधळ होतो, पण तरी सुद्धा दर्शन घेण्याची इच्छा असते ती आपण शोभायात्रेहून आल्यानंतर. त्यानंतर भंडारा आहे, प्रसाद आहे. तत्पूर्वी संतवचन मंडळातर्फे श्रीयुत सक्करवार अध्यक्ष हे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे. मी त्यांना त्यांचं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करतो. गुरुवर्य श्री चंद्रशेखर महाराज व या द्वारका नगरीतील सर्व भाविक श्रोते, हा जो संत वचनामृत हे नाव बऱ्याच लोकांनी ऐकलेले आहे आणि हे बऱ्याच लोकांसाठी नवीन आहे. हे संत वचनामृत कसं निर्माण झालं 1-2 मिनटामध्ये मी सांगतो आपल्याला. महाराजांचे बरेच जवळचे लोक अशा विचारात होते की महाराजांकडे जे एवढं ज्ञान आहे ते दिव्याखाली अंधार असल्यासारखं आहे. महाराज नांदेड जिल्ह्याचे देगलूर येथील नांदेडचे असल्यासारखे असून त्यांचं महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर ज्ञानाचे पताके लागत आहेत. पण आपल्याला त्याचा तो ज्ञान पाहिजे. आपल्या श्रोत्यांना आपली जी भूक आहे ती भूकही आपली मिटत नाही. हा विचाराच्या मंथनातून एक जे मूल जन्माला आलं ते आमचं ते वचनामृत. आणि या मुलाचं जे नामकरण केलं महाराजांच्याच असते. बाबा याला काय नाव ठेवावं हे नाव दिलेलं सुद्धा महाराजांनीच आहे. असं हे संत वचनामृत मंडळ ह्या माध्यमातून आम्ही दरवर्षी महाराजांचे 3 दिवसाचे प्रवचनाचे कार्यक्रम घेत असतो. ते दर दिवशी 2 वेळेस असतं, सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास. आत्तापर्यंत नांदेड येथील झालेले जी प्रवचन आहेत त्यात 2005मध्ये चिरंजीव पद हे झालं. त्यानंतर 2006मध्ये पूर्णबोध, 2007मध्ये हरिनाम महिमा, 2008मध्ये आचार्य उपासना आणि 2009मध्ये मी कोण आणि 2010मध्ये काम नाही आणि 2011मध्ये भगवत भक्त महिमा. आणि त्यानंतर आमचं सतत अशी हुरहुर होती की महाराजांची जी भागवत आहे बऱ्याच लोकांना ऐकण्याची इच्छा आहे. पण बरेच लोक हरिद्वार, शुक्ताल, नैमिषारण्य, तिरुपती ह्या ठिकाणी ते जाऊ शकत नव्हते. महाराजांना अशी आम्ही हिंमत करून विनंती केली की महाराज आपलं भागवत हवं असं आमची अशी इच्छा आहे. या संत वचनामृतमध्ये असं आहे, संत वचन आणि अमृत, आणि ह्या सगळ्याला त्यांनी नाव दिलेले स्वतः सद्गुरू आहेत. आणि त्यांनी या संत वचनामृत मंडळाच्या लोकांना असं विनमुख काही पाठवलं नाही. ते म्हणाले की आम्ही 3 दिवस तर तुम्हाला देतोच आहेत, त्याबरोबर आणखीन हे 4 दिवसाची आम्ही तुम्हाला परवानगी देतो. ज्यावेळेस आम्हाला ही परवानगी मिळाली त्यावेळेस आम्हाला खूप आनंद झाला. आणि त्या आनंदामध्ये प्रश्नचिन्हसुद्धा निर्माण व्हायला लागले की बाबा महाराजांचं भागवत आणि ती जागा कुठे शोधावी, कुठे घ्यावी, काय करावे, कसं करावे असं आमचं विचारमंथन सुरू झालं. पण परमेश्वर कृपेने महाराजांनी जागेचं सुद्धा आमचा प्रश्न सोडून दिला आणि ते सांगाले की आपण श्रीमद भागवत याच जागी घेऊ. आणि ह्या जागेचं वैशिष्ट्य असं असतं जसं समुद्र
आपलं कितीही नद्याचं पाणी आला, पावसाळा असो काही असो, तो आपल्या पोटात घेतो. त्याप्रमाणे हनुमान मंदिरची ही जागा आहे. किती जरी भक्त जर आले, श्रोतेगण आले, ते आपली जागा असं मोठमोठं पोट करतं आणि सगळ्याला ते सामावून घेतं. त्याच्यामुळे इथे किती जरी श्रोतेगण आले तरी ती आम्हाला जागा कमी पडत नाही. हे भगवंताची कृपा आहे, महाराजांची कृपा आहे. आणि ह्या भागवतासाठी जसं महाराजांना याच्यामध्ये सांगितलं की काय त्यांचं भागवत महात्म्यामध्ये काय पुण्य असतं काय नाही. आपल्या सगळ्यांच्या देणग्या व्यवस्थिशीर आणि खूप मन मोकळे मनाने तुम्ही दिलात, तुम्ही आनंदून गेलात, याच्यामुळेच आम्हाला समजतं. त्यामध्ये भागवतामध्ये आम्ही कथन केलं की 3 सोळे सोने द्यावं, भगवत ग्रंथ द्यावा, त्यांना आहेर द्यावा आणि मनोभावे त्यांची पूजा करावी. आम्ही असं घरामध्ये जाऊन चिंतन आणि 2-4 लोकांमध्ये चिंतन केल्यानंतर असं वाटलं की बाबा महाराजांना आपण हे सगळं करायचं आहे. आणि हे सगळं भागवतांना जे केलेलं त्यांचे जे आशीर्वाद आहेत, मी अध्यक्ष या नात्याने सांगतो की हे सगळं जे ह्यांच्या श्रोते वर्गातून आलेलं आहे आणि ह्यांचं जे फळ आहे आमच्या संपूर्ण श्रोते वर्गाला मिळावं असे मी महाराजाला विनंती करतो. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस जागा झाली आम्ही निघालो, प्रश्न बरेच होते की भागवताचा खर्च मोठा आहे, भागवतासाठी बरंच काही लागणार आहे, हे कसं साध्य व्हायचं. आम्ही 1-2 बैठका घेतल्या, त्याच्यामध्ये चिंतन केलं की भगवत कार्य जे आहे तुम्ही सुरुवात करा, ते रुकत नाही आहे. हे आम्ही मनाला निर्धार पक्का बांधला. त्याच्यामध्ये मान होईल, अपमान होईल, प्रतिष्ठा आमच्या महाराजांनीच आत्ता तुम्हाला सगळं सांगितलं की ह्या संत वचनामृत मंडळामध्ये अभिमान पद हे कोणाला कशाची लालसा नाही. दरवर्षी हे असं बदलत जातं आणि ते कोणाला काही नाही आहे. आणि अक्षी निक्षून सांगतो तुम्हाला, 7 दिवसाच्या याच्यामध्ये बघा रोज फक्त मंडळाचे 2 माणसं जाऊन एक श्रीमद भागवतला आणि एक महाराजांना असे हार घालत होते. आणि जे काही राहिलेले होते रात्री आम्ही विचार करून त्यांनाही यांचं फल मिळावं, पुण्य मिळावं, आशीर्वाद मिळावं सगळ्यांना सगळ्यासारखं म्हणून त्यांचे आज आम्ही नावं घेऊन त्यांच्या हस्ते महाराजांचा सत्कार केला. आणि ज्यावेळेस आम्ही असं निघालो आणि आम्ही तुम्हाला आज सांगतो की जे ठरवलं होतं की आपण फक्त मेहनतीला कमी पडायचं नाही आहे, कामाला कमी पडायचं नाही, भगवत कार्य आहे तो आपला करून घे. आम्ही रोज निघत होतो आणि तुम्हाला खूप आनंदानं सांगतो आम्ही एकाही ठिकाणाहून विन्मुख आले नाही, कोणाला आम्ही इतके द्या म्हणून सांगितलेलं नाही आहे. आमच्या याच्यामध्ये 2 उद्देश होत आहे की जितकं लोक देतील त्या लोकांना हा कार्यक्रम आपला वाटेल. 5 रुपये जरी देईल तर त्याला वाटेल की माझा ह्याच्यामध्ये 5 रुपयाचा भाग आहे, हा कार्यक्रम माझा आहे. त्यामुळे आम्ही आकडा कोणालाही मागितलेला नाही. आमच्या याच्यात 2 उद्देश होतं. तर पहिला उद्दिष्ट जो होता की आपल्या कार्यक्रम लोकांना माहीत करणे. आम्ही ज्यांच्याकडे गेलो त्यांना कार्यक्रमाची माहिती दिली, आमंत्रणं दिली, पत्रकं दिली. ज्या ज्या ठिकाणी संपूर्ण मंदिरामध्ये आमचे छोटे छोटे बॅनर्स लाय, कुठेही असा मोठा उपद्व्याप खर्चाचा आम्ही केलेला नाही. आणि त्या लोकांनी आनंदून दिले. आणि विशेष आनंद सांगतो, आमच्याकडे 53 पुस्तकं उरलेली होती. हे 53 पुस्तकं ह्या काउंटरला संपली. आणि त्या ठिकाणाहून जी काही आम्हाला वाटलं की बाबा आपलं बजेट असं आहे, त्यातून आपल्या सगळ्यांच्या जे काही देणग्या आहेत, दान आहे, त्यातून महाराजाला आज आम्ही श्रीमद भागवत, त्यांचा आहेर आणि ही 3 तोळ्याचा सिंह हे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं त्यांना आम्ही आज दिलेलं आहे. आणि हे फक्त सांभाळण्याचं काम सध्या थोडं फक्त माझ्याकडे आहे. आपण जो उत्साह इतक्या चांगल्या तऱ्हेनं दाखवलात, आमच्याकडनं काही झालेलं असेल, कमतरता काही पडलेली असेल आणि जे काही शक्य होतं तेवढं केलं. यानंतर आभार प्रदर्शनाचा एक 2 मिनिटाचाच कार्यक्रम आहे, ते आमचे बालाजीराव कवटिकवार करतील. तत्पूर्वी बालाजीराव कवटिकवारांना आम्ही कोषाध्यक्ष केलेलं आहे. त्याचंही कारण असंच आहे की त्यांच्या हातावरती काहीतरी मच्छाचं चिन्ह आहे, जितकं खर्च केलं तितकं डबल येतं. हे त्याचं आजचं हे जिवंत उदाहरण आहे. आणि ह्याच्यापुढे आमचे कोषाध्यक्ष ज्याच्या हातावर मच्छी आहे असेच होतील. आणि काही कमी पडला असेल तर सर्वांतर्फे मी क्षमा मागतो. माझाही बराच त्रास झाला, त्यांचीही क्षमा मागतो. कारण काय इथून गेल्याच्या नंतर रात्री त्यांना 12-12, 1-1 वाजायला लागलं सगळीकडे जाऊन यायला. पण महाराजांनी कोणालाही नाराज केलेलं नाही आहे, ते त्यांचं त्याग आहे. तरी त्यांनाही मी विनम्रपणे क्षमा मागून माझे 2 मिनटं संपवतो. आणि 2 मिनटामध्ये आभार प्रदर्शन होईल. बालाजीराव कवटिकवार.
सर्व भाविक भक्तांना प्रथम वंदन करून गुरु महाराज सुद्धा वंदन करतो. तर माझा एक श्लोक आहे, माझा म्हणजे माझा स्वतःचा वैयक्तिक श्लोक नाही, ब्रह्मचैतन्य महाराजासाठी एक श्लोक लिहिलेला आहे. त्या श्लोकाचं हुबेहूब महाराजसाठी लागू होतं म्हणून मी त्या श्लोकात थोडंसं चेंज करून एक श्लोक म्हणतो, महाराजची वंदना करतो, मग आभार प्रदर्शन सुरू करतो. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयाच्या मुखी सदा नामात कीर्ती नामकीर्ती नमस्कार अशा परम आदरणीय गुरुवर्य गुंडा उर्फ चंद्रशेखर महाराजाप्रती असं मी त्यांचं वंदन करतो. आणि तसंच या ज्या पंक्ती वाचलेल्या आहेत, ज्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजसाठी आहेत, त्या संपूर्णपणे यांना लागू आहे, त्याच्यापेक्षाही जास्त प्रभावी आहे. आम्ही यांचं शुकतालला सुद्धा भागवत 7 दिवस ऐकलेलं आहे. त्या ठिकाणी तर 2 वेळेस भागवत होतं, अतिशय मंत्रमुग्ध होऊन ऐकायला संधी मिळाली. महाराजालाही भरपूर वेळ होता आणि त्या ठिकाणी भजन कीर्तन याहीपेक्षा छान होतं. इथंही छान झालेलं आहे. विशेष गोष्ट म्हणजे या ठिकाणी इतके 2500-3000 श्रोते या ठिकाणी बसलेले आहेत. ते सर्व श्रोते एक श्वान आतमध्ये येऊन गेलं तरी पण कोणाला लक्षात आलं नाही, म्हणजे किती मंत्रमुग्ध होते. आणि महाराजांच्या प्रत्येक शब्दावर लोकांचं निरीक्षण होतं की आता महाराज पुढे काय बोलतात, आता महाराज काय पुढे बोलतात. इतकी उत्सुकता या श्रोतेवर्गामध्ये. असे श्रोतेही न भेटणे होय आणि असा वक्ताही भेटणे न होय. तर असे हे महाराज आपल्याला आत्ताच आमच्या अध्यक्षांनी सांगितलं 7 वर्ष, आमचं हे 8वं वर्ष आहे. 7 वर्षापासून प्रयत्न केल्यानंतर आत्ता आपल्याला संत वचनामृत मंडळाला महाराजांनी 3 दिवसाच्या पुढे 4 दिवसाचे वाढून 7 दिवस आपल्याला दिले आहेत. याचं कारण असं असू शकते, मला असं वाटते, कृष्ण हा 8वा आहे, अष्टमीला जन्मलेला आहे. त्याचप्रमाणे आमचं 8वं वर्ष आहे संत वचनामृताचं, म्हणूनच महाराजांनी कदाचित भागवत 8व्या वर्षी आम्हाला दिलं असावं असं माझं वैयक्तिक मत आहे. नेहमीच आपण प्रत्येक हे कसं आहे, आभार प्रदर्शनामध्ये जास्त बोलणे असं अपेक्षित आहे, त्यामुळे मी जास्त न बोलता आता आभार प्रदर्शनास सुरुवात करतो. हा जो अशोकनगरचा परिसर आहे, नेहमीच या ठिकाणी संत वचनामृत मंडळाची किंवा अन्य संतांची कीर्तने, प्रवचने, व्याख्याने होतात. आणि त्याचप्रमाणे येथील सर्व अशोकनगर वासीय व इतर लोकसुद्धा या सर्व कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात व प्रत्यक्ष सहभाग नोंदवितात. अशा ह्या अशोकनगर हनुमान मंदिराचे जे विश्वस्त आहेत त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याच्यापूर्वी गुरुवर्य चंद्रशेखर महाराजांनी आम्हाला ही जी तारीख दिली किंवा 4 दिवस दिलेले आहेत, 4 आणि 3 7 दिवस दिले, त्यांचं पहिल्यांदा मी आभार प्रदर्शन संत वचनामृत मंडळातर्फे करतो. त्यांच्या मी ऋणामध्ये आहे, आमचं मंडळ सुद्धा ज्या ऋणामध्ये आहे, त्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली. कारण महाराज भागवत शुक्रतारला झालं आहे, जगन्नाथपूरला झालं आहे, हरिद्वारला झालं आहे, तिरुपतीला झालं आहे, नैमिषारण्यात झालं आहे. या ठिकाणून 400-400 लोक, 300-300 लोक इतक्या मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी जाऊन उपस्थित राहिले, कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. तर मग आपण विचार केला की नांदेडला असं भागवत का होऊ शकत नाही. 2,500-3,000 लोक तरी लोकांना संधी मिळेल, सर्वांना थांबता येईल, पाहता येईल, ऐकता येईल, श्रोताचा लाभ घेता येईल, भागवताचा लाभ घेता येईल. या उद्देशानं आपण महाराजांना विनंती केली. त्या विनंतीला त्यांनी साथ देऊन आम्हाला या ठिकाणी जे भागवत दिलं त्याचा मी कृतज्ञ ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे अशोकनगर गृहनिर्माण संस्थेचे जे विश्वस्त आहेत त्यांनी मोठ्या उदारपणाने आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिली. जे काय गेट बंद करणे वगैरे वगैरे जे त्यांना थोडे मंदिराच्या अडचणी निर्माण झाल्या होत्या, त्या सर्व अडचणीवर तरी मात करून आम्हाला ही जागा उपलब्ध करून दिली, त्यांचेसुद्धा मी आभार मानतो. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कुठलाही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देणगीदार हे अत्यंत आवश्यक असतात. आणि आत्ताच आमचे दिलीप शेठ जे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं की देणगीदाराकडून आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खरोखरच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कुठेही गेलं तर आम्हाला फारसं वापस यावं लागलं नाही. 99% लोकांनी कधीही कोणी काही न म्हणता त्यांच्या मनात आली कल्पना. आम्ही सांगितलं होतं पहिल्यांदा, तुम्हाला जे वाटलं की 200 द्यायचे 200 द्या, 2000 द्या, तुम्हाला आम्ही मागणार नाही. त्याप्रमाणे सगळ्यांनी आपल्याला जे वाटलं त्याप्रमाणे सहकार्य केलं आहे. त्या सर्व देणगीदारांचे, अन्नदात्याचे, सर्व भक्तांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. श्रोत्यांचे ते आभार मानावे तेवढे थोड्या याच्यापूर्वीच सांगितलं की असे श्रोते भेटणे नव्हे. खरोखर असे इतके शांत वृत्तीचे श्रोते. आणि महाराजांनी आत्ता सांगितलं, महाराजांना सुद्धा हे वेगळं वाटलं की 9 वाजता ते आपण 12पर्यंत टाईम दिला, लोकांना 3-3, 3:30पर्यंत थांबवलं, तरीही मंत्रमुग्ध होऊन श्रोते महाराजांचं प्रवचन किंवा भागवत ऐकत होते. महाराजही तेवढे तल्लीन होऊन सांगत होते. कारण काय, जसा श्रोता तसा वक्ता, जसा वक्ता तसा श्रोते, हे दोन्हीलाही आपण एकमेकाला अनुरूप झालो, त्यामुळे हे सर्व घडलं.
या कार्यक्रमासाठी पत्रकार बंधूंनी बरंच सहकार्य केलेलं आहे. त्यांनी त्यांच्या माध्यमातून मीडिया म्हणजे आपण जे मीडिया हे आजचं प्रसारण माध्यम महत्त्वाचं आहे. त्यांनीसुद्धा वेळोवेळी आपल्या ह्या कार्यक्रमाची रूपरेषा सर्वांना सांगितलेली आहे. त्यामुळं इतका मोठा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळालेला आहे. त्याचप्रमाणे सर्व संत वचनामृत मंडळाचे सभासद व कार्यकारिणीचे पदाधिकारी जे आहेत त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो. त्यांची गरज नाही, कारण आम्ही त्या परिवारातले आहोत, तरी परंतु मी त्यांचे आभार व्यक्त करतो. कारण एवढ्या मोठ्या संख्येनं हे सगळं जमवणं करणं हे सगळं आमच्या लोकांनी केलेलं आहे. त्यांचं खरंच प्रशंसा करण्याची थोडी आहे. डाकोरे या कार्यक्रमाची मंडप व्यवस्था करतात. मंडप व्यवस्थाची एवढी गरज नाही, पण त्यांनी अत्यंत कमी दरामध्ये, त्यांनी एक भागवत भक्तच आहे, त्यांनी त्या भक्तीच्या उद्देशानं हे सर्व मंडप घडून आणलेलं आहे. त्यामुळे या मंडपाचं सर्वांनी प्रशंसा केली. खरं म्हणजे हा मंडप फार मोठा भव्य दिव्य वगैरे काही नाही आहे, परंतु सर्वांना तो वाटला, याच्यातच ते डाकोरेचं यश आहे. वाद्यवृंद बंधूंनी या ठिकाणी आपण ज्या तन्मयतेने त्यांनी वाद्य वाजवलेलं आहे, वाद्यवंदांचा सुरेख आवाज, त्यांची गाणी हे सर्व आपल्याला मंत्रमुग्ध करून सोडल्यामुळे आपल्याला या भागवताची आणखी रसाळता वाढलेली आहे. तरी या वाद्यवृंदासुद्धा मी आभार व्यक्त करतो. ब्रह्मवृंदासुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. ज्ञानेश्वर कोकलेगावकर हे जे आपले या ठिकाणचे जे DVD देणार आहे सगळ्यांना, उत्कृष्ट DVD द्यावं मी त्यांना पहिलेच विनंती केलेली आहे. तर ते अगोदरच ते भक्ती मंडळामध्ये आहेत, त्यांनी सगळ्यात चांगली कॅसेट देण्याची व्यवस्था करतो म्हणून सांगितले, त्यांचेसुद्धा मी आभार मानतो. तसेच या कार्यक्रमास परोक्ष अपरोक्ष प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या ज्यांनी या ठिकाणी कार्यक्रमात सहकार्य केलं आहे त्या सर्वांचे आभार मानतो. पुन्हा एकदा देणगीदार, अन्नदाते, सर्व श्रोते या सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करून मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्यांच्या हातावर मत्स्य चिन्ह आहे असे कोषाध्यक्ष ज्या संत वचनामृत मंडळाचे आहेत, आणि ज्यांना सिंह सांभाळण्याची आज्ञा महाराजांनी केली आणि सिंह सांभाळण्याची पात्रता ज्यांच्यात आहे असे अध्यक्ष संत वचनामृत मंडळ, ते वचनामृत मंडळ, संत वचनामृत मंडळ किती जोरदार असणार आहे याची खात्री आपल्याला या 8 दिवसामध्ये मिळाली. त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 1-2 सूचना आहेत. समोर भरपूर गाड्या आहेत, त्या गाड्या जरा बाजूला करा, कारण आपल्याला शोभायात्रा आता न्यायची आहे, त्यामुळे पटकन त्या गाड्या बाजूला कराव्यात. या ठिकाणी 2-3 दिवस मी सूचना दिली, परत आजही सांगतो, सालासार भजनी मंडळातर्फे इथे गायीसाठी पेटी ठेवलेली आहे. गोरक्षण इथे आहे. श्रीकृष्ण आणि गाय यांचं नातं वेगळं सांगायची आवश्यकता नाही. खऱ्या अर्थाने एक दुजे केली असलेले कृष्णाची तर प्रार्थनाच आहे, गावो मे अग्रुतः संतू, गावो मे संतू पृष्ठ. लांबलचक प्रार्थना, मी गायीत असू दे, गाय माझ्यात असू दे, गाय माझ्या पुढे, माझ्या बाजूला, आगे मागे, असं ते सांगितलेलं. त्याच्यासाठी आपण मदत करण्यासाठी सालासार भजनी मंडळातर्फे इथे पेटी आहे, आपण तिथे यथाशक्ती मदत करू शकता. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, देव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव